माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सुकन्या माजी आमदार क्रांतीवीर भाई भगवानराव पाटील बप्पा यांच्या सहचारिणी क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांच्या चौथ्या स्मरणाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष, ज्यांना आपण सातत्याने विविध वाहिन्यांवरती पाहतो, असे गोड स्वभावाचे, गोड गळ्याचे आमचे गुरुवर्य प्रभाकर साळेगावकर, मंचावर उपस्थित सर्व निमंत्रित मान्यवर कवी, श्रोतावर्ग मित्र. आत्ता बापू प्रास्ताविकात म्हणाले की राजेसाहेब कदम आणि साळेगावकरांनी 4 वर्षांपूर्वी आग्रह केला की ताईंच्या स्मृती दिनानिमित्त कवी संमेलन ठेवलं पाहिजे. ते अगदी खरं आहे. क्रांतीवीरांगना ज्यांनी तुम्हाला मला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतःच्या मुलाची काळजी केली नाही. बापूंचं कदाचित तुम्हाला इतिहास माहीत नसेल, आम्हाला माहिती आहे. त्या क्रांतीवीरांगनेच्या स्मृतीनिमित्त कवी संमेलन कशासाठी ठेवायचं? कविता काय असते कराडकर सर? की कोंबडा होता 2-3 किलोचा, ताजा तवाना. एका माझ्यासारख्याला तो आवडला, मला हा कोंबडा घ्यायचा. तर मला नाही बुवा, मी सांभाळण्यासाठी घेतलेला आहे, मी काय ह्याला नाही मला पण खूप आवडला आहे. काय 4-5 हजार रुपये घे. तो कोंबडा त्यानं घरी घेऊन आला. श्रावण महिना संपत आला होता. त्याची नियत फिरू लागली. शब्द तर दिलेला मी कापणार नाही म्हणून, पण कोंबड्याला मला घे बघ, तू जर उद्यापासून आरवायला सुरू केलास, आरवलास, तर मी तुला कापणार. कोंबडा मला ठीक आहे, नाही आरवणार. पहाटे हा लपून बघत होता. कोंबड्यानं स्वतःवर म्हणजे मर्यादा घातल्या आवरायला की बा नाही तर कापेल आपल्याला. पण मान उंच करून पंख फडफडून नंतर आरवतो ना तो. मान उंच झाली आणि पंख फडफडले. दुसऱ्या दिवशी हा म्हणला, हे बघ, मान जर उंच केलास तरी तुला कापणार. दुसऱ्या दिवशी पहाटे लपून बघत होता. कोंबड्यानं मानावर हे कंट्रोल केलं, नियंत्रण केलं, पण पंखाची फडफड रोखू शकला नाही. तिसऱ्या दिवशी म्हणला की तू पंखाची जरी फडफड केली पहाटे तर मी तुला कापेल. तिसऱ्या दिवशी फडफड बंद केली. आता काय करावं? चौथ्या दिवशी मला, हे बघ, तुला अंडी द्यावी लागतील. कोंबडा होता तो, कोंबडी नाही. तुला अंडी द्यावी लागतील, नाही तर मी तुला कापणार. कोंबडा ढसा रडायला लागला. तो म्हणाला की तू घाबरलास ना मी कापतो म्हणल्यावर? नाही म्हणला. पहिल्याच दिवशी मला तुझी नियत समजली होती, मला काय करणार आहेस. पण मला रडू याचं यायलंय की ज्या दिवशी तू माझ्या आरवण्यावर बंदी घातली होती त्यावेळेसच मी तुझा विरोध पत्करून आरवलो असतो तर आज माझी नामुष्की झाली नसती. उद्या बातम्या येतील की अंड्या दिले नाहीत म्हणून कोंबड्यानं कापलं. कविता ही नेमकी दत्ताभाऊ तिथं येते जिथं कुणी आमचे सर म्हणतात की कवी हा नेहमी विरोधी पक्षाचा असतो. कवीनं सरकार कोणाचे असो, जनतेचे आणि सरकारच्या मधला दुवा सरकारला वठणीवर आणण्यासाठी कवीनं विरोधी पक्षाचीच भूमिका निभावली पाहिजे. दीपक सारखे पत्रकार आहेत, आज काय करत आहेत आपण बघत आहात. अशा वेळी कवीची जबाबदारी अधिक वाढते. दीपक क्षमा असावी, पण जे सत्य आहे ते बोललं पाहिजे. कारण असं म्हणतात कराडकर सर की डरा हुआ कवी मरा हुआ समाज पैदा करताय. कवीच जर व्हायला लागले तर समाज कसं काय जिवंत राहणार? म्हणून या क्रांतीवीरांगनेसाठी हे कवी संमेलन ठेवणं आवश्यक आहे. आपल्या ताईंसाठी सर्वांनी एकदा कवितेकडे वळताना, कविता, मराठी कविता काय असते? कवितेबद्दल अनेक प्रवाह आहेत. हिंदीमध्ये, उर्दूमध्ये विशेषतः हास्य कविता अतिशय वाह्यातपणा आम्ही बघत असतो. कवितेला चांगले दिवस नाहीत अशी ओरड होत असते. बाकीच्या भाषेतल्या कवितेंचं माहिती नाही, पण मराठी कविता ही मागच्या अनेक अनादी काळापासून अजरामर आहे, अजरामर होती आणि अनंतापर्यंत अजरामरच राहणार आहे. कारण मराठी कवींनी कधीही निव्वळ वाह्यातपणा हसवण्याचा किंवा रडवण्याचा केला नाही. तर जे आहे कविता कधी भारूड बनून आली, कधी पोवाडा बनून आली, कधी वासुदेवाचं गीत बनून आली, कधी वेगवेगळ्या माध्यमातून, पण तुमच्या माझ्या मनामध्ये चेतना निर्माण करण्याचं, जागृती निर्माण करण्याचं काम कवितेने केलं आहे. हे अगोदर आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एका शहरामध्ये दंगल झाली 2 समूहामध्ये. त्यानंतर लिहिलेली 3च ओळींची कविता मुक्त छंदातली. मराठी कविता काय आहे?
की हाच तो व्यक्ती 10 फटके मारायला दंगल यानं केली. पहिली ओळ आहे की हाच तो व्यक्ती 10 फटके मारायला दंगल यानं केली आणि हा पुढारी 25 फटके मारायला दंगल यानं घडविली आणि हा कवी 100 फटके मारायला हा असताना शहरात दंगल कशी झाली. म्हणजे ज्या शहरामध्ये ज्या गावामध्ये कवी राहतात, विचारवंत राहतात, त्या गावातल्या लोकांच्या मनामध्ये विध्वंसक विचार येऊच शकत नाहीत, इतका प्रचंड विश्वास मराठी कवी आणि कवितेवरती आहे. अहो, पंढरपूरला महाराष्ट्रभरातून 400-400 किलोमीटर पायपीट करीत 20-20, 30-30 लाख आमचे शेतकरी कष्टकरी मायबाप जातात आणि साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाच्या समोर जाऊन 2 कवींचं गुणगान करतात, ज्ञानोबा तुकाराम, 2 संत कवीचे नाही. इतकी मोठी परंपरा आहे. या परंपरेची जाणीव आपल्या सगळ्यांना राहील याची मला खात्री आहे. सुरुवातीला अध्यक्षीय मनोगताची कविता होईल. त्यानंतर सर्व कवींना विनंती आहे की आपल्या माय मराठी चॅनलवर हे पूर्ण अखंड कवी संमेलन आपल्याला दाखवायचे. 2 तास हो 1.5 तास हो. ज्यांचं मी नाव घेईल त्यांनी इथं उभं टाकून म्हणायचं, म्हणजे त्यांना थोडंसं सोयीचं होईल. अध्यक्षीय मनोगत प्रभाकर साळेगावकर. आईची अंगाई शिकवी लढाई, आईची अंगाई शिकवी लढाई, नाही हो बढाई गाणे तीचे गाणे तीचे. मायेची आकृती नाही हो बोनसाय, मायेची आकृती नाही हो बोनसाय, आईला पर्याय फक्त आई, फक्त आई, फक्त आई. ॲडव्होकेट सुभाष बापूंच्या मातोश्री क्रांतिवीरांगणा हौसाताई, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या कन्या असणाऱ्या हौसाताई, आणि आज त्यांचा स्मृतिदिन, त्यांना आपण अभिवादन करतो आहोत. आणि उद्या 24 सप्टेंबर हा कन्या अपत्य दिन आहे. आणि उद्या आणि आज एक क्रांतिसिंहांची कन्या म्हणून आणि एक आज बापूंच्या आई म्हणून आज हौसाताईंच्या विचारांचा जागर घालणारं हे कवी संमेलन असेल. सुरुवातीलाच मी बापूंचे आणि त्यांच्या परिवाराचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो की या स्मृतिदिनाच्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद मला आपण दिलं. आज अडथळे काही असोत, पण कवितेसमोर सगळे अडथळे हे दूर होतात. म्हणून आपण सांगलीपासून आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या कोपऱ्यापासून इथे आलेला आहात. म्हणजे रघुराज मेटकरी आहेत, कराडकर आहेत, बाबा आहेत, विश्वनाथजी आहेत, इकडे समोर दत्ताजी आहेत, दीपक पवार आहेत, सिराजभाई आहेत, अभिजित पाटील आहे, अशोक आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत. राजेसाहेब कदम सूत्रसंचालन करणार आहेत, सोबत अनिल चवळे आहेत, क्षीरसागर आलेले आहेत. मित्रहो, प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कविता असते, प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कविता असते. म्हणून कुठलीही क्रांती सुरू होण्यापूर्वी कवितेला खूप महत्त्व आहे. अभिजित, मग ती स्वातंत्र्याची क्रांती असेल, ती स्त्रीमुक्तीची क्रांती असेल, ती वंचितांना उभारी देण्याची क्रांती असेल, ह्या सगळ्या क्रांतीच्या मुळाशी कविता आहे. कृषी क्रांतीच्या मुळाशी सुद्धा कविता आहे. आणि म्हणून एका क्रांतीवीरांगनेचं स्मरण हे कवितेने व्हावं असं मला काही वर्षापूर्वी वाटलं होतं आणि बापूंनी ते मान्य केलं की कविता ही समूहाला हलवू शकते. जो समूह स्थिर झाला आहे त्या समूहाला जर हलवायचं असेल तर कवितेसारखं मोठं साधन नाही कुठलं, आणि ते साधन आज आपण वापरणार आहोत. कारण कविता काय करते तर फुंकर मारून निखाऱ्यावरची राख दूर करते. जर राख साचतच आलेली असेल तर ती दूर करायची असेल तर फुंकर मारली पाहिजे, आणि ती फुंकर मारण्याचं काम कविता करते. म्हणून आज आलेल्या सगळ्या कवींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आईच्या कविता म्हणा हरकत नाही, पण हौसाबाईंच्या कार्याचं, त्यांच्या मनातल्या विचाराचं जे जे जागरण आपल्याला त्या कवितांमधून करता येईल त्या कविता पण या ठिकाणी याव्यात अशी माझी स्वतःची धारणा आहे की आपण त्यांना
त्यांच्या स्मृती जागवत आहोत असं वाटलं पाहिजे, अशाही कविता आल्या पाहिजेत. 2020मध्ये पहिली भेट माझी आईंशी झाली आणि राजेसाहेब सोबत असल्यामुळे जो फायदा झालेला आहे हा ना, तो फायदा असा की खरं म्हणजे त्यांचं चरित्र मी वाचलेलं नव्हतं, मला काही माहिती नव्हतं, पण राजे म्हणले की नाही आता तुम्ही आईंची मुलाखत घ्या. आणि त्यांची तब्येत ठीक नव्हती, हाताला सलाईन लावलेल्या खुणा सगळ्यात होत्या. पण त्या याच्यात जे त्या बोलल्या ना, त्या बोलल्यामुळे या मातीची ओढ आम्हाला जास्त लागलेली कराडकर ना. त्यांच्याजवळ जो संवाद झाला ना, तो संवाद आज त्या माय मराठी चॅनलवर आहे. आजही मी कधी कधी 2 भागामधून तो ऐकतो, वाचतो आणि दरवेळेला महिला दिनाला तो आम्ही आमच्या फेसबुकवर डकवत असतो की ऐका, पहा आणि ही क्रांती आपण अनुभवा. ह्या सगळ्यासाठी ही भूमी, ही जागा ही आम्हाला समृद्ध करणारी आहे आणि म्हणून या सगळ्या कवींचं स्वागत करतो आणि आईविषयीची एक कविता सांगून या कवी संमेलनाचा आगाज करतो. कारण त्या स्वतः शिकलेल्या नव्हत्या असं आत्ता हे म्हणाले, पण दासू वैद्यने असं म्हटलेलं एका कवितेमध्ये की प्रत्येकच व्यक्तीची, प्रत्येकच कवीची आई ही शिकलेली असेल असं काही नाही, किंवा प्रत्येकच आईचा मुलगा कवी असेल असं नाही, प्रत्येकच आईचा मुलगा कवी असेल असं नाही, पण प्रत्येकासाठी त्याची आई एक नितांत सुंदर कविता असते, प्रत्येकासाठी त्याची आई एक नितांत सुंदर कविता असते असं दासूने लिहिलेलं आहे. मी काय लिहिलं, माझ्या आईच्या आठवणीत लिहिलेली ही कविता आहे, पण तिला मी वैश्विक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला नेहमीसाठी. मुलांच्या पाठीवरली दप्तरं बघितली की 3 तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते. मुलांच्या पाठीवरली दप्तरं बघितली की 3 तपापूर्वी पत्र्याच्या घरात जात्यावर दळणारी माझी आई मला समोरच दिसते. तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक पाटी, एक लेखणीचा तुकडा, झालंच तर पाटी पुसायला एक फडकं आणि तिनंच हातानं विणलेली एक पिशवी. तेव्हा माझं दप्तर म्हणजे एक पाटी, एक लेखणीचा तुकडा, झालंच तर पाटी पुसायला एक फडकं आणि तिनंच हातानं विणलेली एक पिशवी. तरीही जात्यावर दळता दळता मी दिसलो की गोड गळ्यावर म्हणायची, साळची ग घंटा घणा घणा वाज, साळची ग घंटा घणा घणा वाज, बंडू बाळाला ग माझ्या होई दप्तराचं ओझ, बंडू बाळाला ग माझ्या होई दप्तराचं ओझ. दप्तराच्या ओझ्यानं वाकलेली मुलं बघितली की आईचं तेच गाणं माझ्या कानात रुंजी घालतं आणि माझ्या शिकलेल्या मनाला पटतच नाही की 3 तप पुढं बघणारी शिक्षणतज्ज्ञ माझी आई म्हणे शिकलेली नव्हती, माझी आई म्हणे शिकलेली नव्हती, माझी आई म्हणे शिकलेली नव्हती. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. आईच्या स्मृतीप्रित्यर्थ संमेलन असल्यामुळं आईवरची कविता सरांनी या ठिकाणी ऐकवली. आणि हे बघा, कवितेला ओळींचं किंवा कुठला बंध किंवा कुठला फॉर्मॅट काहीच गरज नसते. आई गेल्यानंतर 4-5 ओळींची कविता आहे दीपक, की आई तुझ्या पाऊल खुना शोधत येणारच होतो आई. बघा 2 ओळीत सुद्धा किती कविता, की तुझ्या पाऊल खुना शोधत येणारच होतो आई, पण तू तर खांद्यावरून गेलीस ना. काय गरज आहे ओळींची, 100 ओळींची कविता लिहायची नाही का. आणि दुसरं, त्यांनी आमचा एवढा हक्क का आहे या कुटुंबावर. ज्या बीड जिल्ह्यातून साळेगावकर येतात, त्या बीड जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटलांना खासदार केलं. अरे आमच्या दानतीसाठी एकदा टाळ्या होऊन द्या. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना मला सांगितली पाहिजे की बीड ते नगर रेल्वे धावली, हां, आणि बीड नगर रेल्वेचं पहिलं बीजारोपण जर कोणी केलं असेल तर ते क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलेलं होतं. 1969ला त्यांनी संसदेमध्ये बीड नगर रेल्वे झाली पाहिजे असं म्हणलेले होते. आज ती रेल्वे धावताना माझ्यासारख्या बाकीच्यांना कोणाला आठवण आली का नाही मला माहीत नाही, पण आमच्यासारख्याला ती आठवण नक्की आलेली आहे आणि त्याचं श्रेय क्रांतिसिंहांनाच आहे. तर हे असं असतं बापू, उगीच हक्क कुठेही दाखवता येत नसतो. आणि तुम्ही तसं समजायचं नाही की आमच्यावर कसं काय हक्क दाखवतात. नक्कीच आम्हाला तो अधिकार आहे. आणि तुम्ही मानता की नाही देवाला, कोण मानावं कोण नाही हा त्याचा प्रश्न आहे. पण योगायोगानं सध्या नवदुर्गा नवरात्र उत्सव सुरू आहे
आणि इतकी मोठी दुर्गा माझ्या तरी पाहण्यात हयातीत माझ्या पाहण्यात, मग ह्याच्या समोर संमेलन होते, याच्यासारखं माझं मी भाग्य समजत नाही. दुसरी सूचना, बोलण्यासाठी माझी नेमणूक केलेली आहे. मी तुम्हाला बोर करत राहणार. कवीनं यायचं, डायरेक्ट आपली कविता ऐकवायची. त्याची प्रस्तावना किंवा रसग्रहण करण्यासाठी आम्ही असतो आमच्या पद्धतीनं, कारण कवींची संख्या जास्त आहे. दुसरी गोष्ट, पुन्हा इथं उभा टाकून म्हणायची म्हणजे त्यांना शूट करायला सोपी होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, इथं जसे कवी आले तसे नावं लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे मी काही क्रमवारी बदलतो, कारण महिला 2 आहेत तर फार शेवटी आहेत. मग त्यांना असं वाटायला नको की बघा आणखी म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, हां, आणि हे कुणी माझ्या जवळचं कुणी माझ्या लांबचं असं काहीच नाही, सगळेच माझ्या जवळचे आहेत. त्याच्यामुळं गैरसमज नसावा. पहिले कवी अर्थातच आहेत MB जमादार, आणि हे पहिल्यांदा इथं आले होते. जमादार सरांना विनंती आहे, या व्यक्त व्हा. या लवकर या. माझं भाग्य समजतो हौसाताई, माझं मी भाग्य समजतो क्रांतीवीरांगना हौसाताई यांच्या पदांना पावलांना स्पर्श करण्याचा योग आला आयुष्यामध्ये. गेल्या 30 वर्ष मी पाहतो की या प्रेरणास्थान हे कुटुंबपूर्ण आहे. आणि आज साळगावकर साहेबांनी सांगितलं की त्यांच्या विचारांचं जागरण करण्याचा प्रयत्न करा तुमच्या कवितेमधून. तेव्हा जे आज समाजामध्ये आपण पाहतो वेगवेगळं, ओके, त्यांच्या विचार जो आज पायदळी तुडवला जातो तो विचार या कवितेमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. अग्नी पश्चातापाची, अग्नी पश्चातापाचे पैसे आले सावकार झालो, पैसे आले सावकार झालो, गर्विष्ठ होत गेलो, नशा आगळी पैशाची या, नशा आगळी पैशाची या, भ्रमिष्ठ होत गेलो, भ्रमिष्ठ होत गेलो, पैसे आले सावकार झालो, गर्विष्ठ होत गेलो. विवेक बुद्धीचा जेव्हा मी, विवेक बुद्धीचा जेव्हा मी लिलाव मांडला होता, विवेक बुद्धीचा मी जेव्हा लिलाव मांडला होता, फेऱ्यात अडकुनी कुकर्माच्या, फेऱ्यात अडकुनी कुकर्माच्या आनंदाला मुकत गेलो, पैशाची ही नशा आगळी गर्विष्ठ होत गेलो. भरती ओहोटी नक्की असते, भरती ओहोटी नक्की असते जीवनात माणसाच्या, भरती ओहोटी नक्की असते माणसाच्या जीवनाच्या, हिरवळीवर लक्ष ठेवूनी, हिरवळीवर लक्ष ठेवूनी दुष्काळाला विसरत गेलो, दुष्काळाला विसरत गेलो. रक्ताच्या नात्याला, रक्ताच्या नात्याला मी किंमत कधी दिली नाही, रक्ताच्या नात्याला मी किंमत कधी दिली नाही. आपले ठेवले दूर आणि, आपले ठेवले दूर आणि परख्याना कवटाळीत गेलो, परख्याना कवटाळीत गेलो. नशा आगळी पैशाची ही भ्रमिष्ठ होत गेलो. आलो नाही काही घेऊन, आलो नाही घेऊन काही, जाणार नाही घेऊन काही, आलो नाही घेऊन काही, जाणार नाही घेऊन काही. उघड सत्य हे जीवनातले, उघड सत्य हे जीवनातले, दूर दूर मी लोटत गेलो. नशा आगळी पैशाची ही भ्रमिष्ठ होत गेलो. निर्मळ सुंदर जग हे असते स्वार्थाच्या हो पलीकडे, निर्मळ सुंदर जग हे असते स्वार्थाच्या हो पलीकडे. शहाणपणाचे बोल विसरूनी अति शहाणा बनत गेलो, अति शहाणा बनत गेलो. संपत्तीच्या हव्यासाने, संपत्तीच्या हव्यासाने आरोग्याची होळी केली, संपत्तीच्या हव्यासाने आरोग्याची होळी केली. जगतो आता औषधावर, जगतो आता औषधावर. जीवनात मी फसत गेलो, जीवनात मी फसत गेलो. झाले गेले विसरून आता, झाले गेले विसरून आता आनंदाने जगतो आहे, झाले गेले विसरून आता आनंदाने जगतो आहे. उशिरा सुचले शहाणपण जरी, उशिरा
सुचले शहाणपण जरी कदर त्याची करीत गेलो, कदर त्याची करीत गेलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले ठेवून दूर परक्यांना जवळ करीत गेलो, असे विविध अंगानं नटलेली ही रचना. असंच असतं माणसाचं, नाही का? एकाला कुणीतरी सांगितलं, ह्या तुझ्या 3 एकरमध्ये एक परीस आहे, तू शोध आता तुझं नशीब. परीस म्हणजे लोखंडाचं सोनं करणारा. आता काय करावं? त्याने गळ्यात साखळी लोखंडाची घातली आणि प्रत्येक दगड घ्यायचा आणि आयुष्यभर पळत राहिला गायकवाड सर. थकला शेवटी आणि झोपल्यानंतर सहज गळ्यातल्याच लोखंडाच्या साखळीकडे बघितलं तर ती सोन्याची होऊन गेली होती. पण नेमकं कोणत्या दगडानं झाली त्याला माहीतच नाही. म्हणजे जे बघायचं तेच बघितलं नाही आणि ही परिस्थिती झाली. अशी माणसाची अवस्था होते. पुढचे कवी आहेत. माईक जवळ धरा तरच तुमचा आवाज येईल, नाही तर तुम्ही पुन्हा म्हणाल माझा आवाज मुद्दाम याने टाळला की काय चॅनलवर. पुढचे कवी आहेत अशोक पवार, कडेगावून आलेले. आणि प्रस्तावना करायचं नाही हे मी नाही, कवीला तयारीची गरजच नसते. नोकरी सोडून संसार सोडून, नोकरी सोडून संसार सोडून देशासाठी त्यागी झाले. नोकरी सोडून संसार सोडून देशासाठी त्यागी झाले. पत्र्या ठोकाय नाना पाटील पत्री सरकार झाले. पत्र्या ठोकाय नाना पाटील पत्री सरकार झाले. देशावरती इंग्रजांनी 150 वर्षे सत्ता केली. देशावरती इंग्रजांनी 150 वर्षे सत्ता केली. नाना पाटील नाव ऐकता भारत देश सोडून गेली. नाना पाटील नाव ऐकता भारत देश सोडून गेले. यानंतर गझल घेतोय. गझलेच्या अगोदर एक मतला 2 शेर. माझा तसा कुणावर इतका प्रभाव नाही. माझा तसा कुणावर इतका प्रभाव नाही. मुद्दाम गाजण्याचा माझा स्वभाव नाही. अन्याय साहतो मी तक्रार मात्र नाही. अन्याय साहतो मी तक्रार मात्र नाही. खतखत उरात आहे केला उठाव नाही. खतखत उरात आहे केला उठाव नाही. आहेत मान्य मजला, आहेत मान्य मजला साऱ्या चुका तरी पण. आहेत मान्य मजला साऱ्या चुका तरी पण. खोट्याच कारणाने केला बचाव नाही. खोट्याच कारणाने केला बचाव नाही. मी काय गझलगार नाही, पण गझला तयार करायला लागलोय. एक गझल घेतोय. गझलेचे शीर्षक आहे वंचितांचे अंतरंग. वंचितांच्या अंतरंगाला जरासा चाळतो मी. वंचितांच्या अंतरंगाला जरासा चाळतो मी. पाहुणी या भोग त्यांचा आसवांना गाळतो मी. पाहुणी या भोग त्यांचा आसवांना गाळतो मी. पर्वताच्या एवढी मी पाहिली दुःखे जणांची. पर्वताच्या एवढी मी पाहिली दुःखे जनाची. हाल माझे दर्शनाला मांडण्याचे टाळतो मी. हाल माझे दर्शनाला मांडण्याचे टाळतो मी. ठेवतो मी दूर सारे मालमत्तेचे पुजारी. ठेवतो मी दूर सारे मालमत्तेचे पुजारी. बेसहारा दीन दुबळ्या माणसांना भाळतो मी. बेसहारा दीन दुबळ्या माणसांना भाळतो मी. संगतीचे फायदे अन जाणतो नुकसान सारे. संगतीचे फायदे अन जाणतो नुकसान सारे. जोडतो पण मित्र नंतर भाव आधी चाळतो मी. जोडतो पण मित्र नंतर भाव आधी चाळतो मी. घेतल्या नाहीत खोट्या बेधडक शपथा कधी मी. घेतल्या नाहीत खोट्या बेधडक शपथा कधी मी.
जर दिला कोणास साधा शब्द सुद्धा पाळतो मी, वंचितांच्या अंतरंगाला जरासा चाळतो मी, पाहुनिया भोग त्यांचा आसवाना गाळतो मी, पाहुनिया भोग त्यांचा आसवाना गाळतो मी. धन्यवाद. अतिशय सुंदर 3 कविता त्यांनी सादर केल्या. पुढच्या कवींसाठी धोक्याची सूचना. पण छान होत्या कविता, पण 3 नाही ना, कवींची संख्या इतकी मोठी आहे. आणि गझल असा प्रकार आहे कराडकर सर की त्याला एक जरी मात्रा चुकली तर ती गझल राहत नाही. आपले सर आहेत शिकलगार सर, की जसं 1 किलो लोखंडाचे जर विकत घेतलं आपण तर साधारण 80 रुपये भाव समजू आपण. 80 रुपयाला 1 किलो लोखंड येतं. त्याच लोखंडाचे जर घोड्याचे नाल केले तर त्याचे 10,000 रुपये होतात. आणि त्याच लोखंडाचे 1 किलो जर घड्याळमधले बॉल बेरिंग केले 1,00,000 रुपये होतात. गझल म्हणजे ते असते 1,00,000ची. त्याच्यात मात्रा मीटर परफेक्ट असतं. एक महिला, विशेषतः आमच्या मराठवाड्यामध्ये महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन, तरुणपणी विधवा झाली, समाज कसा बघतो, तिने 2 ओळीत तिचं वर्णन केलं की घेऊन चालले मी भावास सोबतीला. जग कसं असतं, नजरा कशात, की घेऊन चालले मी भावास सोबतीला, म्हणतात लोक मजला हा कोण यार आहे. घेऊन चालले मी भावास सोबतीला, म्हणतात लोक मजला हा कोण यार आहे. निंदा कुणी करावी, कुलटा कुणी म्हणावे, शस्त्राहुनी जगाच्या शब्दात धार आहे. किती सुंदर वर्णन. 2 ओळीत सांगता येतं गझलेमध्ये. गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असते. आम्हाला विचारतात तुम्ही कोण, त्यांना सांगतो आम्ही की मी असेल साळेगावकर असेल की जातीत कोणत्या तू घेणार नोंद माझी. गायकवाड सर की जातीत कोणत्या तू घेणार नोंद माझी, डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी, ही माझी जात. असो, पुढे आता महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. दीपाली सतीश घाडगे विट्याहून आलेल्या कवयित्री आहेत. या ताई व्यक्त व्हा. इथं बाजूला थांबा, माईक जवळ ठेवा, नाही तर पुन्हा म्हणणं नको महाराष्ट्र की महिलांवरती अन्याय होतो. इथं पण आवाज दाबला जातोय. धन्यवाद. माझ्या स्त्री क्षेत्र या कविता संग्रहातली कविता वाचते. कवितेचं नाव आहे ती आणि ही. आपल्या हातावरची सुरकुतलेली त्वचा जपत आणि डुगडुगती मान सावरत 6 महिन्यांच्या नांदण्यापायी आणि माहेरच्या घराण्यासाठी उभा जन्म जाळणारी, माहेरच्या घराण्यासाठी उभा जन्म जाळणारी, डोक्यावर तुळस घेऊन पंढरीची वाट चालणारी ती, डोक्यावर तुळस घेऊन पंढरीची वाट चालणारी ती, आणि नवऱ्याच्या पुरुषी हट्टापायी लाथाडला गेलेला स्वतःचा आत्मविश्वास जपण्यासाठी, नवऱ्याच्या पुरुषी अहंकारापायी लाथाडला गेलेला स्वतःचा आत्मविश्वास जपण्यासाठी ऑफिस, घर, पालक सभा, समाज, मुलं आणि सिलेंडरही मॅनेज करणारी, ऑफिस, घर, पालक सभा, समाज, मुलं आणि सिलेंडरही मॅनेज करणारी, जीन्स कुर्ती घालून ट्रॅफिकमधून स्वतः गाडी हाकत शाळेत पोहोचणारी ही, जीन्स कुर्ती घालून स्वतः गाडी हाकत शाळेत पोहोचणारी ही. काय फरक आहे दोघींमध्ये? गांधी गेले त्या साली माझं लग्न झालं, गांधी गेले त्या साली माझं लग्न झालं आणि नंतर लागोपाठ झालेल्या 3 पोरींवर नवऱ्यानं बाजलंच अंगणात टाकलं, आणि सासूनं दुखणं बरं होण्यापायी विहिरीतल्या 7 आसरांना नवस बोललं, आणि सासूनं दुखणं बरं होण्यापायी विहिरीतल्या 7 आसरांना नवस बोललं असं सांगणारी ती. आणि 2 मुलींच्या नंतर आता तरी सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसू दे, आणि 2 मुलींच्या नंतर आता तरी सोनोग्राफीत मुलाचा गर्भ दिसू दे, नाहीतर नवऱ्यानं केलेला सारा खर्च फुकट जाईल, नाहीतर नवऱ्यानं केलेला सारा खर्च फुकट जाईल असं म्हणणारी ही. काय फरक आहे दोघींमध्ये? घट्ट पदर लपेटून जोडवी मंगळसूत्राचं कवच सांभाळून समाजातल्या मवाल्यांचा सामना करणारी, समाजातल्या मवाल्यांचा सामना करणारी, जीवनातील टक्के टोणपे खाऊन मिळालेल्या शहाणपणातून आपले हिशोब आपणच सांभाळणारी ती, आपले हिशोब आपणच सांभाळणारी ती, आणि बाह्यरूपाची पर्वा न करता आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरुषापेक्षा जास्त काम करणारी,
धर्म मार्तंडांच्या कालबाह्य विचारांसाठी त्यांना जाब विचारणारी, अलोन मीन्स नॉट अवेलेबल हे ठणकावून सांगणारी ही. काय फरक आहे दोघींमध्ये? आहे ना, निश्चितच आहे. तिला ओठ घट्ट मिटून घ्यावे लागत होते. हिला किमान बोलता येतं. तिच्यावर सारं काही लादलेलंच होतं. हिने किमान काहीतरी निवडलेलं आहे. कष्ट तेवढेच किंबहुना जास्त असले तरी कष्टाचा प्रकार निवडण्याचं स्वातंत्र्य हिला आहे. त्यासाठी आभार सावित्रीचे, ज्योतिरावांचे आणि असंख्य स्त्री सुधारकांचे. धन्यवाद. अतिशय छान स्त्रीवादी कविता ती आणि ही. एक पिढीतला अंतर दाखवणारी अतिशय भावस्पर्शी कविता दीपाली घाडगे यांनी या ठिकाणी ठेवली. खरं तर मला वाटत होते ती आणि हे प्रश्न फक्त आमच्या मराठवाड्यातच आहेत की काय की, पण आता खात्री झाली की हे प्रश्न काही प्रादेशिक नाहीत, देशिक आहेत किंवा वैश्विक आहेत प्रश्न. हे स्त्रीला नेहमीच असं म्हणजे थोडंसं आहेच, हे मान्य केलं पाहिजे. गली कूचे और बाजार तक कब जाती है, मेरी आवाज तो मेरे घर में ही दब जाती है. अशी अवस्था महिलांची सगळीकडे आहेच, कमी अधिक प्रमाणात. पण आता अशा नव्या महिला समोर यायला लागलेल्या आहेत, सावित्रीबाईच्या लेकी. पुढचे कवी आहेत सदानंद माळी तडसरचे. सदानंद माळी सर या, स्वागत आहे आपलं. प्रस्तावना करू नका. माझ्या कवितेचं नाव आहे पांडुरंगा. पंढरीच्या पांडुरंगा धीर तू देऊन जा. पंढरीच्या पांडुरंगा धीर तू देऊन जा. पेटलेले दुःख माझे आज तू विझवून जा. सोनियाच्या पावलांनी या क्षणी येऊन जा. फाटलेला काळ आला आज तू भेटून जा. गांजलेल्या माणसाला हात तू देऊन जा. घोर चिंता दुर्बलांची आज तू टाळून जा. न्याय नाही आज येते लोचनी पाहून. बेईमानी माणसाला तू सजा देऊन जा. ज्याचा त्याचा सोचवेना दात तू देऊन जा. भैरवीचे गीत माझे शब्द तू ऐकून जा. धन्यवाद. तर देवाला देखील भांडण्याची ताकद संतानंतर कवीमध्ये आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. संत जनाबाईने काय काय अभंग लिहिले विठ्ठलाबद्दल. मेल्या भाड्या इट्या तुझी रांड रंडकी झाली, इथपर्यंत आहे की नाही. तसं कवी त्याच्यानंतर भांडू शकतो देवाला की जेव्हा तुझे जे वातावरण चालू असतं सगळीकडे दीपक, की जेव्हा तुझे जय जयकार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा. की जेव्हा तुझे जय जयकार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा. तुझ्या नामाचे गजर होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा. तुझे भक्त म्हणतात की हे दीनानाथा तू घटाघटात वसला आहेस, पण जेव्हा देवळातच बलात्कार होतात तेव्हा तू कुठे असतोस देवा. हा प्रश्न विचारला पाहिजे की नाही. हे प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य फक्त कवीमध्ये असतं. आता पुढच्या ज्या कवीला बोलावणार आहे, मी ज्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचा आहे. एकेकाळी त्या अहमदपूरला माझ्या गाडी लावायला देखील झाड ठेवलं नव्हतं लोकांनी. सगळं भकास प्रदेश, ड्राय. समोरून जाऊ नका, कॅमेऱ्याच्या मध्ये तुम्ही येत आहे वारंवार. तर या व्यक्तीनं यांची कुठली NGO नाही, कुठली शासकीय मदत नाही, ह्याच्यातून सहभागातून एक चळवळ उभी केली आणि 50,000 झाडं शहर आणि परिसरात लावली. एकेकाळी ड्राय एरियाला असलेला आमचा, आता तुम्ही वाचताय बातम्या मराठवाड्यात ढगफुटी व्हायला लागल्या, इतकं पाऊस पडायला लागले. तर ज्यांनी असं विधायक काम केलं, ज्यांना वृक्ष लागो चळवळीतले अनेक पुरस्कार मिळाले, ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन मागच्या वर्षी श्रीलंकेची राजधानी
कोलंबो इथं झालं. असे माझे मित्र प्राध्यापक अनिल चवळे यांना विनंती आहे की आपली रचना ठेवावी. अनिल चवळे. प्रस्तावना करू नये. कुठलीही प्रस्तावना न करता पर्यावरणाची कविता मी आपल्यापुढं सादर करत आहे. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. नाही अंबरी पाखरांचा थवा, करपतो अंकुर उगवण्यापूर्वीच नवा. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. नाही अंबरी पाखरांचा थवा, करपतो अंकुर उगवण्यापूर्वीच नवा. उजाड झाल्या वस्त्या, उजाड झाली राने. घुमत नाही आता पारवा, नाही कोकिळेचे गाणे. उजाड झाल्या वस्त्या, उजाड झाली राने. घुमत नाही आता पारवा, नाही कोकिळेचे गाणे. जंगले तुटली, नद्या आटल्या. तर यावर्षी एक वेगळं आहे, उलट झालंय. जंगले तुटली, नद्या आटल्या. चोचभऱ्या चिमण्या भुकेने दाटल्या. जंगले तुटली, नद्या आटल्या. चोचभऱ्या चिमण्या भुकेने दाटल्या. आता हिमालयही आता खाली खाली झुकतोय. हिमालयही आता खाली खाली झुकतोय. सागरालाही राहिले नाही मर्यादेचे भान. हिमालयही आता खाली खाली झुकतोय. सागरालाही राहिले नाही मर्यादेचे भान. वसुंधरेला मात्र पळती भुई थोडे रान. आम्ही मात्र डोळे असून आंधळे. आम्ही मात्र डोळे असून आंधळे. सृष्टी रुसवतो आणि प्रदूषण हसवतो. आम्ही मात्र डोळे असून आंधळे. सृष्टी रुसवतो आणि प्रदूषण हसवतो. अशी वेळ येईल की बोंबलालाही मिळणार नाही तेल. अशी वेळ येईल की बोंबलालाही मिळणार नाही तेल. क्षणात सारं संपेल, बंद सगळा खेळ. मरणाच्या दारात उभे तरीही चाड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी. सावलीसाठी झाड नाही, पाण्यासाठी आड नाही. ही आमच्या मराठवाड्यातली नेहमीची समस्या आणि तुमच्या भागातली सुद्धा हे जत वगैरे भाग, हे जे ड्राय एरिया असतो नगर पासून सुरू झालेला. यावर्षी जरी पाऊस असला तरी नेहमी आमचे. आणि बघा, सरकारची इच्छाशक्ती म्हणजे लोकांमध्ये चळवळ, मन पेटून उठत नाही. गायकवाड सर की वृक्ष नाही, वेल नाही, रोप नाही, कोंब नाही. वृक्ष नाही, वेल नाही, रोप नाही, कोंब नाही. पावसाळा संपला पण पावसाचा थेंब नाही. हे कसे मुरदाड पक्षी, ही कशी लाचार गुंगी. रान सारे पेटले, एक साधी बोंब नाही. ही बोंब मारणे म्हणजे हे संमेलन घेणं आहे, कवी संमेलन. कारण मी सुरुवातीला सांगितलं की विरोधी पक्षाची भूमिका कवीला निभवायची असते. तुम्ही बोंब मारली एकेकाळी म्हणून ड्राय एरियात सुद्धा पाणी भरपूर बारमाही पाणी इथं आणलं सरकारनं. आता आम्हाला बोंब मारायला तुमचं शिकून जमत आहे मराठवाड्यात लोकांना. येणारे दिवस आमचे म्हणजे बोंब मारणं किती चांगलं असतं. प्रबोधनाच्या दृष्टीनं दिलेली शिवी देखील ओवी इतकीच पवित्र असते, आमचे साळेगावकर म्हणतात. तसं आम्ही आता शिव्या द्यायला शिकलेलो आहोत. तुम्ही पाहिलं मराठवाड्यामध्ये जे आंदोलन झालं परवा, आहे की नाही, असाध्य ते साध्य, तसं बोंब मारली पाहिजे. पुढचे कवी आहेत चंद्रकांत वेल्हाळ, कडेगाव. वेल्हाळ सर या लवकर, व्यक्त व्हा लवकर. नाही ते बरोबर वाटणार, यांनी तयार राहावे म्हणल्याने. कवी तयारच असतो, कवी तयारच असतो. सर 1 मिनिटात कविता काढत आहेत. नाही नाही काय मजा नाही. कविता हल्लीच्या राजकारणावर आहे. कवितेचं नाव आहे कुरण. नफेखोरी, भ्रष्टाचार, महागाई. नफेखोरी, भ्रष्टाचार, महागाई जनतेचे जिवंतपणी मरण आहे. समाजकारण, राजकारण हल्लीच्या नेत्यांना आचरण्याचे कुरण आहे. देशातील पुढाऱ्यांना राजकारणातील आडरस्ते तसे फारच निसरडे आहेत. देशातील पुढाऱ्यांना राजकारणातील आडरस्ते तसे फारच निसरडे आहेत. परंतु आजचे नेते इकडून तिकडे पळणारे व रंग बदलणारे जातीवंत सरडे आहेत. जनतेने नेत्यांकडून मतासाठी पैसे घेणे म्हणजे संसारातील भातावरचे वरण आहे. समाजकारण, राजकारण हल्लीच्या नेत्यांना चरण्याचे कुरण आहे.
महिलांना पूर्वी नेते साड्या वाटत होते. निवडणुकीच्या वेळेला महिलांना पूर्वी नेते साड्या वाटत होते. आता मंगळसूत्रेही वाटत आहेत. 70तले सुद्धा युवा नेते आता पतीच्या आविर्भावात वागत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची बोलती बंद आहे. कारण वाटेल तशी प्यादी फिरवावी हायकमांडचे धोरण आहे. महाराष्ट्रीयन माणूस भाऊबंदकीमध्ये फसला आहे. महाराष्ट्रीयन माणूस भाऊबंदकीमध्ये फसला आहे. जातीपातीचं राजकारण करीत समाज सगळा बसला आहे. बुवाबाजी करणी धरणीमध्ये माणूस सध्या गुंतला आहे. अंधश्रद्धेच्या बुरक्यामध्ये समाज गळ्या इतका रुतला आहे. आणि म्हणूनच दाभोळकर पानसरे कलबुर्गीसारख्या विभूतींची समाजाला आज खरी गरज आहे. समाजाला आज खरी गरज आहे. धन्यवाद. समाजाला आज खरी गरज आहे. आणि हल्लीच्या नेत्याबद्दल ते सांगत होते. खरं तर किती वर्णन करावं हल्लीच्या नेत्याचं सांगता येत नाही. की असं म्हणाले की मित्र हो, आता मी मराठीतून सांगतो. आणि मी कुणी नेत्याबद्दल नाही काल्पनिक नाव घ्यायलो, नाही तर तुम्हाला वाटेल मोदीबद्दल बोलायले की काय. मला फक्त 50 दिवस द्या. दीपक सारखे पत्रकार म्हणाले साहेब 50 दिवसानंतर काय होईल. तर 50 दिवसानंतर तुम्हाला अन्याय सहन करायची सवय लागेल म्हणले. है की नाही. कि अपने गुनाहों को वो कुछ इस तरह से धो देता है. किती खोटारडे नेते आलेत की अपने गुनाहों को वो कुछ इस तरह से धो देता है. लोग जब ज्यादा गुस्से में होते हैं तो वो रो देता है. अशी अवस्था झाली. पुढच्या कवयित्री आहेत दीपाली सुधीर जाधव विठ्याहून आलेल्या. दोघी दीपालीच आहेत. मी माझं पहिलं कवी संमेलन अटेंड केलं. कविताच आहे. मी माझं पहिलं कवी संमेलन अटेंड केलं. दुःख माझं मला असेट वाटायला लागलं. दुःख माझं मला असेट वाटायला लागलं. असेट का. मी माझं पहिलं कवी संमेलन अटेंड केलं. मी माझं पहिलं कवी संमेलन अटेंड केलं. दुःख माझं मला असेट वाटायला लागलं. आता असेट का हा प्रश्न पडला असेल तर मी कवी संमेलनातच ऐकलं की कवीला दुःख जेवढं जास्त तेवढी काव्याची प्रखरता जास्त. आधी मग वाटलं दुःख तर आपल्याकडं पोत्या नाही. तेच दुःख मला असेट वाटायला लागलं. हा भाव माझ्या मनात प्रकट झाला आणि मी व्यक्त व्हायला लागले. दुःख माझं मला असेट वाटायला लागलं. मन माझं रिसेट झालं. मन माझं रिसेट झालं. दुःख आता डोळ्यातून नाही तर शब्दातून व्हायला लागलं. दुःख आता डोळ्यातून नाही तर शब्दातून व्हायला लागलं. आता वाहिलेल्या डोळ्यातील पाण्याची कविता. माझ्या कवितेचं नाव आहे डोळ्यातील पाणी. आज जरा निरखूनच पाहिलं मी माझ्याच डोळ्यातील पाण्याला. आज जरा निरखूनच पाहिलं मी माझ्याच डोळ्यातील पाण्याला. विचारला त्याला जाबच काय अर्थ आहे तुझ्या सततच्या वाहण्याला. काय अर्थ आहे तुझ्या सततच्या वाहण्याला. आता हिला काय झालं भरल्या घरात रडायला. आता हिला काय झालं भरल्या घरात रडायला. म्हणून सगळेच आहेत कोसायला. म्हणून सगळेच आहेत कोसायला. नाही येणार कुणी तुला आपुलकीनं पुसायला. नाही येणार कुणी तुला आपुलकीनं पुसायला. तूच साथ दे आता मला. तूच साथ दे मला आता खंबीरपणे लढायला. तूच साथ दे आता मला खंबीरपणे लढायला. प्रयत्न हेच आता तुला दुःखातून आनंदाश्रुत बदलायला. प्रयत्न हेच आता तुला दुःखातून आनंदाश्रुत बदलायला. धन्यवाद. बघा किती छान कवितेवरची कविता. काय काय रिसेट केल्या, काय काय फॉर्मॅट मारला. हा तर ते असं असतं सगळं की कविता कवितेमुळं छान होते. कारण कवी संमेलन अटेंड केल्यानंतर का कविता काय असते की कविता छळते मला, कविता पोळते मला. चिमूटभर शुभ्र पिठासाठी कविता किती दळते मला. टला ट जोडणं म्हणजे कविता नसते. दोघे दीपाली बघा ते की कविता छळते मला, कविता पोळते मला. चिमूटभर शुभ्र पिठासाठी कविता किती दळते मला. कविता माझे तेच डोळे काळामागचा काळ धावते आणि कविता माझी रक्तवाहिनी
माझे जीवन प्रवाहित ठेवते, कविता छेडते. आणि दुसऱ्या कवितेत त्या म्हणाल्या की मीच माझ्या आसुरांना पाहायला लागले किंवा चेहऱ्याला, तेव्हा लक्षात आलं. गालिब म्हणतात ना कि जिंदगी भर गालिब बस एक ही गलती करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. ज्यावेळेस स्वतःकडे बघायला लागतो त्यावेळेस लक्षात येते की धूळ आपल्या चेहऱ्यावर आहे. पुढचे कवी आहेत अत्यंत महत्त्वाचे, महेश कराडकर सर, सांगलीहून आलेले आहेत, आमचे मित्र आहेत. त्यांचं घर माझ्या लक्षात राहिलं कायम, की कसलं म्हणजे आगळं वेगळं व्यक्तिमत्वच आगळं वेगळं. राजाभाऊंची क्षमा मागून एक सेकंदाची प्रस्तावना करतो. मी आता येता येता भवाळकर बाईंच्या घरी गेलो होतो, तर बाईंनी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आत्ताचं नवीन साहित्य संमेलन आता अनाऊन्स झालेलं आहे आणि आत्ताच्या ज्या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत त्या बाईंचा आपल्या या संमेलनाला सुद्धा अभिनंदनाचा एक ठराव त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. तर एक घरगुती संमेलन असलं तरी अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षांनी या संमेलनाची नोंद घेतलेली आहे, दखल घेतलेली आहे, हे काही कमी नाही. आणि त्याबद्दल मी बापूंचे अभिनंदन करतो की आईंची स्मृती अशा तऱ्हेने जागवणारा हा एक उपक्रम साळेगावकर सर राजाभाऊंच्या निमित्तानं आपल्या गावात इथं झालेला आहे आणि हा खरोखर चांगला उपक्रम आहे. तर माझी एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे तरंगणारं धरण. पाऊस धरून ठेवणारे ढग, पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मौशार पिसांची दारं, पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मौशार पिसांची दारं, तेव्हा आभाळच नसतं का एक अंतराळी तरंगणारं धरण. पाऊस धरून ठेवणारे ढग जेव्हा उघडतात आपली कापसासारखी मौशार पिसांची दारं, तेव्हा आभाळच नसतं का एक अंतराळी तरंगणारं धरण. हे धरण पूर्वी हिरव्यागार वनराजीत मुरून जायचं. हे धरण पूर्वी हिरव्यागार वनराजीत मुरून जायचं. झाडांची मुळच व्हायची धरण, झाडांची मुळच व्हायची धरण. आणि फांद्या फांद्यावर चैतन्य फुलायचं, आणि फांद्या फांद्यांवर चैतन्य फुलायचं, चैतन्य किलबिलायचं, चैतन्य बागडायचं, चैतन्य सळसळायचं. धरण हसायचं सावली होऊन, धरण हसायचं सावली होऊन, अंगाई गायचं, आधार द्यायचं. धरण गोष्टी सांगायचं नीतीच्या, धरण गोष्टी सांगायचं नीतीच्या. धरण किती रंगात रंगायचं, धरण किती रंगात रंगायचं. तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं, तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं. आणि मुळांमधून मुरलेलं धरण आमच्या धमन्यांमधून सळसळायचं. तरंगणारं धरण पावसाळ्यात डोंगरावर बसायचं आणि मुळांमधून मुरलेलं धरण आमच्या धमन्यांमधून सळसळायचं. पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं, पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं. भांडकुदळ भावासारखी सारी इस्टेट आम्हालाच हडपायची अवदसा सुचली, पण आम्हाला सगळं आमच्या नियंत्रणात हवं होतं. भांडकुदळ भावासारखी सारी इस्टेट आम्हालाच हडपायची अवदसा सुचली. आम्ही ताब्यात घेतले धरणांचे हक्क, आम्ही ताब्यात घेतले धरणांचे हक्क. इकडे आभाळात अंतराळी पाऊस धरून ठेवणारी तरंगणारी धरणं अकराळ विकराळ बेभरवशाची झाली. आम्ही ताब्यात घेतले धरणांचे हक्क. इकडं आभाळात अंतराळी पाऊस धरून ठेवणारी तरंगणारी धरणं अकराळ विकराळ बेभरवशाची झाली. हरवून बसली आपली पिसांची दारं, हरवून बसली आपली पिसांची दारं. आता आम्ही साठवू लागलोय जीवन की मरण, आता आम्ही साठवू लागलोय जीवन की मरण. तेव्हापासून आम्ही नक्की उभं केलंय सगळीकडेच समस्यांचंच एक एक धरण. तेव्हापासूनच आम्ही नक्की उभं केलंय सगळींकडेच समस्यांचं एक एक धरण. त्यात धडधडते धास्ती, त्यात धडधडते धास्ती, फडफडते भीती, वळवळते दहशत, हरवले धडगत. आता आम्ही रोज रोज तपासतोय ब्लड प्रेशर स्वतःचं, आता आम्ही रोज रोज तपासतोय
ब्लड प्रेशर स्वतःचं आणि रोज न चुकता तपासतोय भय महापुराचं, पाणी पातळीच्या लाल रेघेचं. आता ही धरणीच अवघ्या चराचराची ICU. आता ही धरणीच अवघ्या चराचराची ICU आणि याला जबाबदार फक्त मी आणि तू, आणि याला जबाबदार फक्त मी आणि तू. धन्यवाद. कविता कुठून आणि कशी जन्मते बघा. म्हणजे कविता कि कश्ती का जिक्र है ना समंदर की बात है, मेरी कविता में तो तेरे मेरे घर की बात है. इतकी सहज सुंदर आतून आलेली किती ताकदीची कविता असते. अण्णाभाऊ साठे, माझी मैना गावाकडे राहिली. बरेच जणांना वाटतं की कोणती मैना, नंतर लक्षात आलं म्हणजे जागृती कशी करत असते कविता. आणि बापूंसाठी आणि आमच्या वतीने एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला की अखिल भारतीय संमेलनाच्या लोकसाहित्याच्या गाड्या अभ्यासक ताराताई भवाळकरांनी तुम्हाला शुभेच्छा पाठवल्यात. ही साधी गोष्ट नाही. आमच्यामुळं सुरेश भट जसं म्हणतात की नाही, चांगलं काम केल्यावर कशी नोंद होते बघा की माझं ओळख ही निशाणी कवितेमुळे मिळाली. माझं ओळख ही निशाणी कवितेमुळे मिळाली, ओठात चिंब गाणी कवितेमुळे मिळाली. ग्रीष्मा समान होतो मी कोरडा परंतु. माझं ओळख ही निशाणी कवितेमुळे मिळाली, माझं मानसे दिवाणी कवितेमुळे मिळाली. ग्रीष्मा समान होतो मी कोरडा परंतु, ओठात चिंब गाणी. दीपक पवार. पण जाता येणार नाही ते म्हणत होते, त्यांना जायचंय. कवितेला प्रस्तावना डायरेक्ट कवितेला सुरुवात करतो. कवितेचं शीर्षक आहे महेश भाऊ. अत्यंत कविता खूप म्हणजे तुमच्या तोडीची कविता असत नाही, पण खूप चांगली कविता तुम्ही सादर केलेलीच आहे. कवितेचं शीर्षक आहे अर्थसंकल्प. खुर्चीत बसले त्याने ऐतिहासिक म्हणायचा, विरोधकांनी तोंडाला पानं पुसणारा. दरवर्षी असाच येतो अर्थसंकल्प, दिसायला ढगाळ पण पाऊस नसणारा. जिथं आभाळ फाटलेलं असतं तिथं त्याला सुईनं टाकं घालतात. ज्याला तांब्यावर पाणी हवं तिथं अख्खं धरण सोडतात. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, गोरगरिबांना दरवर्षी अर्थसंकल्प अर्पण असतो, पण अर्पण पत्रिका सोडली तर शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबी कुठंच नसतो. अतिशय छोटी पण महत्त्वपूर्ण कविता दीपकने या ठिकाणी ठेवली. कारण अवस्थाच अशी झालेली आहे सध्या बघा राजकारणाची सर, की आहे कशी म्हणावी देशात लोकशाही, की आहे कशी म्हणावी देशात लोकशाही. खुर्चीमध्ये खुन्यांचे बसले छिपे शिपाही, निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या, आणि सत्कार चोरट्यांचे होतात रोजशाही. सत्कार चोरट्यांचे होतात तरी शाही. तुमच्या माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे संविधान वाचवण्याची आज. कारण माणसामध्ये पुन्हा 6,500 जात आणि धर्म नावाच्या भिंती उभा करण्याचं षडयंत्र इथली व्यवस्था करत आहे. त्या भिंती पाडण्याचं महत्त्वाचं काम या अशाच कार्यक्रमातून, क्रांतीची पेरणी, बीज, हे असे संमेलन असतात. पुढच्या कविता आहेत वृषाली कुलकर्णी. माझ्या शेवटच्या क्षणी मी बडबडत असेन असंबंध अर्थहीन असं काही. माझ्या शेवटच्या क्षणी मी बडबडत असेन असंबंध अर्थहीन असं काही, तर तू संभ्रमात पडू नकोस. मी खात्रीने सांगते वर्षानुवर्षे खोलवर झिरपलेली, लेखणीत न उतरलेली, कागदावर न विसावलेली, काळजाच्या गाळ्यात रुतलेली, अश्रूतून न उघळलेली ती एक कविताच असेल. लागलाच अर्थ एखाद्या शब्दाचा तर मी वेळोवेळी चेहऱ्यावर घेतलेल्या नकली रंगांचे संदर्भ तुला सापडत जातील आणि उमजत जाईल मी तुला. नीट निरखून बघ एकदा मला. ज्यावेळेस आपण नीट निरखून म्हणजे नीट म्हणजे बहिणाबाई म्हणायच्या ना, देव कुठे देव बुबुळा मागारा. म्हणजे आपण कुठल्या धर्माचे असा, कुठल्या जातीचे असा, घराच्या भिंतीच्या बाहेर पडल्यानंतर एक देव जर आपल्या बुबुळाच्या मागे ठेवला तर आपल्याला प्रत्येक मुलीत आपली मुलगी दिसेल, प्रत्येकात आपला भाऊ दिसेल, आपला मुलगा दिसेल. त्याची जात आडवी येणार नाही, त्याची
पात आडवे ना, त्या अर्थानं मी घेतलं की निरखून बघ एकदा, माझ्या नावावर किंवा आडनावावर जाऊ नको, आहे की नाही. कदाचित त्यांचा उद्देश वेगळा असेल, मला जे जाणवलं त्याच्यातलं आकलन झालं ते हे होतं. आता पुन्हा गझलेकडं, कारण वेगवेगळ्या वळणावर गेल्याशिवाय मजा येत नाही रस्त्यात, नाही का. आपले शिराज शिकलगार आहेत, गझलकार, ज्यांची अनेक पुस्तकं गझलांची प्रकाशित आहेत. या मक्ता आणि 2 शेर टाळले तरी चालतील, डायरेक्ट गझल घेतली तर. गझलकारांना एक ते विशेष. आईसाठी 4 ओळी, शेतकऱ्यासाठी 4 ओळी. तिच्या सोचितला दाना, तिच्या सोचितला दाना पिलाना लाख मोलाचा, तिच्या सोचितला दाना पिलाना लाख मोलाचा, कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का, कुठे याहून ही सुंदर सुखाचा घास असतो का. दुसरा एक शेर. पदराखाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता, पदराखाली दूध पिताना बाळ काढतो ध्वनी कोणता. सृष्टीमध्ये इतका मंजूळ परमसुखाचा निनाद नाही, सृष्टीमध्ये इतका मंजूळ परमसुखाचा निनाद नाही. आणि एक आई आणि वडील. लळा तानुल्याचा घडीभर पित्याला, लहान मूल. लळा तानुल्याचा घडीभर पित्याला, कशी माय करते जतन बारमाही, कशी माय करते जतन बारमाही. आणि एक शेतकऱ्यासाठी 4 ओळी. वैफल्याने वाचा त्याची सुकली असेल बहुधा, वैफल्याने वैफल्याने वाचा त्याची सुकली असेल बहुधा, तोंड लपवून हसणे त्याचे नकली असेल बहुधा. वैफल्याने वाचा त्याची सुकली असेल बहुधा, तोंड लपवून हसणे त्याचे नकली असेल बहुधा. कारण शेवटचा शेर आहे. ऋतू बरसला मनासारखा तरी चेहरा दुःखी, ऋतू बरसला मनासारखा तरी चेहरा दुःखी, वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुधा, वडिलोपार्जित शेती त्याने विकली असेल बहुधा. धन्यवाद. यातला मला भावलेला शेर शेतकऱ्यांचा, कारण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि शेतकऱ्यांसाठी गायकवाड सर थोडंसं विदर्भामध्ये बळीराजा चेतना अभियान शासनानं सुरू केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही 4-5 कवींची निवड केली होती. प्रत्येक गावच्या पारावर जायचं आणि लोकांना कविता वाचवायचं. म्हणजे आत्महत्या कमी होतील का, तर तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की कमीत कमी 50 शेतकऱ्यांनी असं म्हटले की माझा विचार वेगळा होता पण तुम्हाला ऐकला आणि आम्ही आत्महत्येचा विचार बदलला. याच्यापेक्षा काय पुरस्कार कवितेने द्यावा मला सांगा की. आणि बहुतेक ठिकाणी असं लक्षात आलं की शेतकऱ्यांची मुलं शिकली, मोठी झाली, प्रशासनात गेली, शासनात गेली, देशाचं नेतृत्व करू लागली, राज्याचं नेतृत्व करू लागली आणि शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्या, कमी झाल्या नाहीत. खरं तर आपले लेकरं तिथे गेल्यानंतर आत्महत्या कमी व्हायला पाहिजे होत्या. आम्ही अभ्यास केलं, निरीक्षण केलं की असं का होतंय. तर शेतकऱ्यांच्या लेकरांना आपण गावातली खेड्यातले आहोत, आपण शेतकऱ्याचे आहोत हे सांगायला लाज वाटते. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही तर काय करायची की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बैमान, की झाडाची फांदी जर झाडावरच बैमान झाली तर त्या झाडानं जगायचं कसं. जाऊ दे, इकडे लक्ष द्या, ती होत राहते. की झाड वाळविणे खावे फांदी फांदी बैमान, चोचीमध्ये दाना नाही सारे राखून हे रानं, हाहाकार झाला तरी नका दुभंगून जाऊ, पाखरानं लढूया रे नका गळ फास लावू, पाखरानं लढूया रे नका गळ फास लावू. अभिजित पाटील आमचे सांगलीचे आले, त्यांनी आम्हाला एका वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेले होते परवा 3-4 महिन्यामध्ये. एक मुस्तफाचा ना अभिजित, दोन्हीकडे घेऊन गेलो होतं. तर तिथं बरेच जोडपे होते, काही सिंगल होते. प्रत्येकाला विचारलं तुमचा मुलगा काय करतो, कोणी म्हणाला प्राध्यापक आहे, कोणी म्हणाला डॉक्टर आहे गायकवाड सर. पण एकाही जोडप्याने सांगितलं नाही की आमचा मुलगा शेतकरी आहे. स्वतःसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण एकदा टाळ्या ऐकवायला नाहीत. असो, यानंतरचे कवी आहेत अभिजित पाटील, जो तरुण अतिशय मुक्त छंदातल्या ताकदीनं कविता लिहितो. मी त्याच्या तोंडावर म्हणतो की मी फॅन आहे मुक्त कवितेचा, आणि माझ्या कवितेवर जर थोडासा अभिजितचा प्रभाव असेल तर ते माझं भाग्य आहे. मला लाज वाटत नाही. इतकं छान लिहिणारे
तुमच्या भागातले एक आबा पाटील आणि अभिजित मुक्तछंदातले वस्ताद. काय होतं असं मन येतं भरून, काय होतं असं मन येतं भरून, जवळ असून सारं जाता अंधारून. रित्या हाती माझ्या रितेपण भरतं, रित्या हाती माझ्या रितेपण भरतं, आणि डोळ्यातून माझ्या हे कोण पाजरतं. वाटे मज एकाकी बांध फुटायला हवा, वाटे मज एकाकी बांध फुटायला हवा, आणि दुःख काळजाचं कळाया माणूस काळजाचा हवा, दुःख काळजाचं कळाया माणूस काळजाचा हवा. अरे कविता संपली. जाऊ दे, मी संपवतो मग निवेदन. पुढचे कवी आहेत राजकुमार नरुले. आहेत का? रत्नकुमार नरुले. एक नवीन प्रकार. माझ्या कवितेचं नाव आहे माणसे. वाचतो आहे मी नेहमी सभोवतालची माणसे, वाचतो आहे मी नेहमी सभोवतालची माणसे, स्वार्थी मतलबी दुनियेत नागवलेली माणसे. दबलेली पिचलेली दारिद्र्याने आक्रसलेली माणसे, दबलेली पिचलेली दारिद्र्याने आक्रसलेली माणसे, जाती धर्म पंथ लढाईत आक्रोशताना माणसे, जाती धर्म पंथ लढाईत आक्रोशताना माणसे, राजकारण्यांच्या राजकारणात गुंतलेली माणसे, राजकारण्यांच्या राजकारणात गुंतलेली माणसे, खेळवली जाताना खेळ होत घायाळलेली माणसे, खेळवली जाताना खेळ होत घायाळलेली माणसे, घोषणाने पेटलेली उठाव सज्ज तेजाळलेली माणसे, घोषणाने पेटलेली उठाव सज्ज तेजाळलेली माणसे, बदलासाठी शस्त्रपर्जित लढणारी लढवई माणसे, ध्येय विचारांनी भारावलेली लकलकणारी माणसे, ध्येय विचारांनी भारावलेली लकलकणारी माणसे, व्यवस्थेच्या जाळ्यात गुरफटून हरलेली माणसे, व्यवस्थेच्या जाळ्यात गुरफटून हरलेली माणसे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचारी चिखलात वळवळणारी माणसे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचारी चिखलात वळवळणारी माणसे, काळोखात प्रकाश शोधणारी आशाळभूत माणसे, काळोखात प्रकाश शोधणारी आशाळभूत माणसे, आपुलकी प्रेम जिव्हाळा शोधत धावणारी माणसे, आपुलकी प्रेम जिव्हाळा शोधत धावणारी माणसे, माणसांनीच लचके तोडलेली रक्ताळलेली माणसे, माणसांनीच लचके तोडलेली रक्ताळलेली माणसे, अशी कशी जन्म घेतात माणसातच माणसे, अशी कशी जन्म घेतात माणसातच माणसे, माणसाच्या जगात माणुसकीविना जगणारी माणसे, माणसाच्या जगात माणुसकीविना जगणारी माणसे. धन्यवाद. हाय हाय या देशात आता खूप झाली माणसे. महेश सर, हाय या देशात आता खूप झाली माणसे, कंस आणि रावणाचे रूप झाली माणसे, रक्त घाम आटवणी होत्या पेटल्या मशाली, पण एक तुकडा पाहिला आणि चूप झाली माणसे. असे माणसाचे रूप विविध त्यांनी आपल्या कवितेतनं मांडले. अध्यक्षांचा आदेश आहे, अध्यक्षांचा आदेश मानला पाहिजे की आणखी बरेच कवी आहेत, निवेदनावर थोड्या मर्यादा घाला. कस चांगलं अध्यक्षांना देखवत नसतं ना. आणि कसं असतं बघा, खरंच आहे त्यांचं की कवींची संख्या इतकी, आम्हाला परत जायचे 400-450 किलोमीटर. आणि आरती प्रभू नावाचे कवी आमच्या मित्राच्या महाविद्यालयात आले होते, MAD कॉलेजला गॅदरिंगला. त्यांनी विचारलं, सर मला कविता खूप लिहा वाटतात, लोकांनी माझी स्तुती करावी वाटते, चांगले लिहिण्यासाठी काय करू? त्यांनी म्हणले की लिहिणं बंद कर. त्याला वाईट वाटलं, अरे मी किती आदराने विचारतोय, हा हे म्हणतात की लिहिणं बंद कर. भाषणात ते म्हणाले नंतर, तुला वाईट वाटलं असेल, तुला वाईट वाटलं असेल की मी लिहिणं बंद कर म्हटलंय म्हणून. पण ते खरंच आहे, माणसानं उगीच प्रसिद्धीसाठी रला ट जोडून लिहायचं नाही. तर ज्यावेळेस अशी अवस्था येते की मी आता लिहू नाही शकलो तर जगूच शकत नाही,
मी श्वासच घेऊ शकत नाही, त्यावेळी लिहिलास तर ते ई हृदयीचे त्या हृदयी पोहोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून आता मी निवेदनावर मर्यादा जरी घालत असलो, पण एखादी छान कविता झाली आणि मला जर वाटलं की आता मी निवेदन नाही केलं तर जगूच शकत नाही, त्यावेळी तुमची परवानगी असावी. पुढचे कवी आहेत रघुराज मेटकरी. पण छान आहे, हसलो. अध्यक्ष असे आमचे फार प्रेमळ आहेत, तसे त्यांनी जीव लावला नसतं तर मी इथपर्यंत पोहोचलोच नसतो. प्रस्तावना नाही, पण गदिमाचा एक लेख आहे की मी सिंह पाहिला होता. आमच्या सर्वांच्या मनात आहे की आम्ही एक वाघीण पाहिली होती. अशा वाघिणीला मी मनापासून वंदन करतो आणि एक कविता सादर करतोय. कवितेचं नाव बहिणीस, खास तुमच्यासाठी वाचतोय. काळाच्या ओघात किती बदललो आपण, काळाच्या ओघात किती बदललो आपण, साऱ्या घरातून आपण धावायचो. बहिणीला सांगतोय, काळाच्या ओघात किती बदललो आपण, साऱ्या घरातून आपण धावायचो. जिबल्या सुरपाट्या खो खो खेळायचो. कधी तू लुटोपुटीचा स्वयंपाक राधायचीस. आता मला आठवती नाही तू 10-12 दिवस माहेरी राहिलेली. आम्ही सर्व भाऊ वेगळे वेगळे राहिलो वडील वारल्यावर. आता आमचा संवाद महिन्यातून एखादा वाक्याचा असतो किंवा नसतोही. तू मात्र आठवणीने फोन करतेस, सर्व भावांची खूप खूप चौकशी करतेस. मी माहीत असलेलं नसलेलंही सांगून टाकतो तुला, तुझं समाधान होते म्हणून. तू बोलतेस गावाबद्दल, भावाबद्दल, आपल्या शेताबद्दल, जत्रे खत्रेबद्दल. मला आठवते आम्ही भाऊ भाऊ घरा शेताची वाटणी करताना तू आली होतीस, पण काही बोलली नाहीस. मागितला असतास हिस्सा तर दिलाय असता आम्ही त्यावेळी. तू साठवत राहिलीस वेदनाचे कल्लोळ आतल्या आत. मला इथून कळतही नाही तुझ्या मनात कोणता सागर आता उसळत असेल. आई वडील गेल्याचा का माहेर तुटल्याचा, आई वडील गेल्याचा का माहेर तुटल्याचा. दत्ताभाऊ सपकाळ, दत्तात्रय सपकाळ यांना विनंती. नको बघा, ज्या दिवशी अशी कवी तयार होतील की मंचावर बोलवत नको म्हणणारे, ती क्रांतीची काय असेल, मूक क्रांतीची. तर पुढच्या कवित्री आहेत श्रीमंतिनी पाटील. आपली छोटी दिदी आली नाही का होती. मणिपूरची जी घटना झाली त्या घटनेबद्दल माझ्या मनातले आलेले भाव मी कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला होता. कवितेचं नाव आहे भाव मणिपूरचा. विटंबिले तो स्त्री देहाला, क्षमाना आता त्या पुरुषाला. ठेचून काढा विकृतीला, नरदेहातील त्याच पशुला. हात कापू की पाय तोडू, की डोळे काढून वेशीस टांगू. सजा किती ती द्यावी तुला, माणसातल्या विकृतीला. माणसातला श्वापद तू तर, तुला न कळले पौरुषत्व. कसली जात कसला धर्म, माणुसकीचा न कळला अर्थ. नारी नाही दासी तुझी, तुला न कळली महती तिची. जन्म देऊनी तुला करंट्या, माय अभागी झाली रे ती. तुझना भीती लाजन कसली, अपराध अक्षम्य केल्यास तू. करुणी कृत्य निचेपणाचे, कुळ बुडव्या रे झालास तू, कुळ बुडव्या रे झालास तू. पुढचे कवी आहेत अरुण व्ही गरुड. या सर, स्वागत आहे. गरुड झेप घेतली पाहिजे. आता या क्रांतिसिंह नाना पाटील, हसाताई पाटील, बाप्पा ह्या सर्वांच्या प्रेरणा घेऊन एक 4 ओळीची सुरुवातीला प्रथम कविता सादर करतो. एकेकाचं आयुष्य म्हणजे सदा सर्वदा झाड असतो. एकेकाचं आयुष्य म्हणजे सदा सर्वदा झाड असतो. कर्तृत्व म्हणजे काय तर नांगराचा फाळ असतो. खुर्ची तशी स्थिर असते पण तिला सुद्धा आधार असतो.
दुसरी कविता सादर करतो. भावना. माझी या शब्दा अशी यावी धार, शब्द शब्द लाख मोल व्हावा. मज नसो नेतृत्वाची इच्छा, स्वर्ग आणि मोक्ष मजसाठी एक व्हावा. मज लाभो असे बळ, व्हावे शरीर पोलाद, दुर्जनासी मी करावे दुर्बल. माझी या दारिद्र्यातल्या कवितांना यावा एकदाचा असा भर, येऊ नये प्रतिभेला वांझपण, प्रसवावे तिने वारंवार. ऐकू जाओ सर्वत्र माझी या आत्म्याची हाक, मानवाचे दुःख सुखमय व्हावे. आणि दुसऱ्या एक 4 ओळीची कथा सादर करतो. कधी कधी होतं असं जीवनात, कधी कधी होतं असं जीवनात, व्यथेला शब्दात मांडताच येत नाही. कधी कधी होतं असं जीवनात, व्यथेला शब्दात मांडताच येत नाही. कितीही दुःख वाट्याला आलं तरी प्रारब्धाशी भांडता येत नाही. तुम्ही जर दुसरी एक कविता असं म्हणला नसता तर आम्हाला एकच कविता झाली असं वाटलं असतं. ते चुकीचं आहे, त्यानंतर दुरुस्ती करा. गरुड झेप घ्यायची असेल तर. 4 ओळी झाली की आता दुसरी कविता म्हणत होतात. डायरेक्ट म्हणायचे आणि चालू द्यायचं. असो. महादेव रामचंद्र आरबुने सर, दुधोडीहून आलेले कवित. दुधोडीकर नाहीत का? हा. आता इथं मला कसं कळेल हजर कोण आहेत कोण नाही? अनिल पाटील सर या. इथं नावं लिहिलेत, फक्त हजर गैरहजर लिहिलंच नाही. उपस्थित सर्वांना नमस्कार. शीर्षक आहे मुक्ती हवी. वाट कुठे निसटण्या तुझी कर्जाला, आत्महत्याच कशी तुझ्या नशिबाला. अरे घेणार कोण तुझी हमी, येतात सगळेच सांगाया भाषणाला. कधी टांगून कलंक तुझ्या इब्रतीचा, कधी टांगून कलंक तुझ्या इब्रतीचा, आपलीच बाजू करून भक्कम सांगण्याला. जरी असतोस पिकवून तूच पोशिंदा जगाचा, सगळेच येतात कसे काढण्या भाव, सगळेच येतात कसे सगळेच येतात कसे काढण्या भाव. तुला भोळ्या लुटण्याला. असतेच कमी की काय ती तुझी झाडा जडती, असतेच कमी की काय ती तुझी झाडा जडती. मार कधी बनून निर्दयी निसर्गाचाही का तुला, मार कधी बनून निर्दयी निसर्गाचाही का तुला. कुणा सांगावी ऐकण्या भीतीते तीच काय तुझी. येतात लहरी सरल्यांच्या धीर धरण्या, येतात लहरी सल्ल्यांच्या धीर धरण्या. तुझ्या जीवाला येणार कोण तुझी आसवे पुसण्या, येणार कोण तुझी आसवे पुसण्या. एकमेका उणी ढुणी धरून खुर्चीला, एकमेका उणी धरून खुर्चीला. बनून तूच मुका बहिरा उगी अलबेल आव देई, बनून तूच मुका बहिरा उगी अलबेल आव देई. कंटतोय कसा तूच तुझ उमगून शापित जगण्याला, कंटतोय कसा तूच उमगून शापित जगण्याला. विरतात आर्त तुझ्या आसमात खेद कुणा, विरतात आर्त तुझ्या आसमात खेद कुणा. भावत नाही कशी तुझी ती कहाणी कुणाला, भावत नाही कशी तुझी ती कहाणी कुणाला. वाली कोण तुला जगी तुझ्या दिसून कुठे मिळेना, वाली कोण तुला जगी तुझ्या दिसून कुठे मिळेना. मोकळे आकाश सतावित दैन्य तुझ्या मनाला, मोकळे आकाश सतावित दैन्य तुझ्या मनाला. तुझी क्रूर चेष्टा करण्यात कोण चुकतो मागे, तुझी क्रूर चेष्टा करण्यात कोण चुकतो मागे. असा कोण शेष भूतली म्हणावया, असा कोण शेष भूतली म्हणाव्या. आहे तो आळसला. नीत रंगलेला डौलात 7-12 तुझा, नीत रंगलेला डौलात 7-12 तुझा कसा. येणार कोण मदती धाडसात कोरा करण्याला,
येणार कोण मदती धाडसात कोरा करण्याला. धन्यवाद. विलास पाटील सर. माझ्या कवितेचं नाव आहे माझी डिग्री. अरे डिग्री डिग्री काय करताय डिग्री डिग्री. मी फेकतो तुमच्या तोंडावर माझ्या डिग्र्यांची भेंडोळी. अरे डिग्री डिग्री काय करताय डिग्री डिग्री. मी फेकतो. काय बोलला. फेक डिग्री. अरे फेक नव्हे रे फेकतो म्हटलं. फेक नव्हे आणि फेकूही नव्हे. फेकतो म्हटलं मी माझ्या डिग्र्याची भेंडोळी तुमच्या तोंडावर. अरे माझ्या डिग्रीच्या एक मिनिट. अरे माझ्या डिग्रीवर संशय घेणाऱ्या अतृप्त आत्म्यानो ही घ्या माझी डिग्री 2 विद्यापीठाची. ही घ्या माझी डिग्री 2 विद्यापीठांची. पहिली MAची आणि त्यानंतरची BAची. पहिली MAची आणि त्यानंतरची BAची. यालाच म्हणायचं फेकू घरची नव्हे नव्हे नाथा घरची उलटी खून. अरे ही घ्या माझी डिग्री विद्यापीठानं खास माझ्यासाठी प्रदान केलेली. विद्यापीठाने खास माझ्यासाठी प्रदान केलेली गोपनीय डिग्री सुट्टीच्या दिवशी रविवारची. अरे ही घ्या माझी डिग्री MA एंटायर पॉलिटिकल सायन्सची. अरे ही घ्या माझी डिग्री एंटायर पॉलिटिकल सायन्सची. असा विषय की जो त्यापूर्वी नव्हता आणि त्यानंतरही असणार नाही कोणत्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात. अरे ही घ्या माझी डिग्री इतकी अमूल्य. अरे ही घ्या माझी डिग्री इतकी अमूल्य की विद्यापीठ आणि कोर्ट. अरे ही घ्या माझी डिग्री इतकी अमूल्य की विद्यापीठ आणि कोठा सॉरी विद्यापीठ आणि कोर्ट या दोघांनाही वाटते ती लपवून ठेवली पाहिजे 7 पडद्याआड कुणालाही न दाखवता. अरे ही घ्या माझी डिग्री. घ्या म्हणजे बघा नव्हे. घ्या म्हणजे फक्त ऐकून घ्या. मी सांगतो तेवढंच. अरे ही घ्या माझी डिग्री. घ्या म्हणजे बघा नव्हे. अरे डिग्री म्हणजे काय स्मृती इराणी आहे की अरे डिग्री म्हणजे काय स्मृती इराणी आहे की कंगना राणावत जिच्याकडं निरखून बघितलंच पाहिजे. ही घ्या बघा. घ्या म्हणजे फक्त मुकाट्याने ऐकून घ्या आणि मान्य करा मी डिग्रीधारक असल्यास. मित्रो हीच आमची नागपुरी संघी लोकशाही. हीच आमची नागपुरी संघी लोकशाही. हीच आमची नागपुरी संघी मनुवादी लोकशाही की देऊ करते तमाम भारतीय नागरिकांना. जी देऊ करते तमाम भारतीयांना एक विशेष मूलभूत हक्क. एक विशेष मूलभूत हक्क कोणता. तोंड बंद करून निमूटपणे ऐकून घेण्याचा. तोंड बंद करून निमूटपणे ऐकून घेण्याचा. पाटील सर तुमच्या कवितेतलं हे डिग्री पुराण ऐकून मला एक गोष्ट आठवली की विद्यापीठामध्ये आपण पदवी प्राप्त केल्यानंतर ती पदवीचा कागद सुरळी करून का देतात. सुरळी करून आज कळालं. मी ऐकायचं अगोदर पण आता कळालं की खरंच सुरळी करून का देतात.
म्हणजे तू कितीही शिकून काही उपयोग नाही, आहे की नाही? गुंडाळून. आता मागच्या 2 तासांपासून सुरू असलेलं हे संमेलन गायकवाड सर राहिलेत, विश्वनाथ गायकवाड. एक गझल ठेवतो आपल्या पुढं. गझलचं शीर्षक आहे सूळ. सूळ म्हणजे वधस्तंभ. सूळ. मानवाच्या वारशाचे मूळ शोधू लागलो. मानवाच्या वारशाचे मूळ शोधू लागलो. पूर्वजांच्या पावलांची धूळ शोधू लागलो. मानवाच्या वारशाचे मूळ शोधू लागलो. पूर्वजांच्या पावलांची धूळ शोधू लागलो. रंग रक्ताचा कुठेही सापडेना वेगळा. रंग रक्ताचा कुठेही सापडेना वेगळा. भेदभावाची विषारी चूळ शोधू लागलो. भेदभावाची विषारी चूळ शोधू लागलो. एवढ्याशा माणसाची केवढी ही लालसा. एवढ्याशा माणसाची केवढी ही लालसा. कैक कोटी ढापणारे कूळ शोधू लागलो. कैक कोटी ढापणारे कूळ शोधू लागलो. कोसळे आभाळ येतो पूर दैत्यासारखा. कोसळे आभाळ येतो पूर दैत्यासारखा. माणसाच्या मीपणाचे खूळ शोधू लागलो. माणसाच्या मीपणाचे खूळ शोधू लागलो. चांगले शोधायचा मी घेतला जेव्हा वसा. चांगले शोधायचा मी घेतला जेव्हा वसा. सान मुंगीसारखा मी गुळ शोधू लागलो. सान मुंगीसारखा मी गुळ शोधू लागलो. ओळखेना या घरांचा ओळखीचा चेहरा. ओळखेना या घरांचा ओळखीचा चेहरा. माणसांचे नांदते गोकुळ शोधू लागलो. माणसांचे नांदते गोकुळ शोधू लागलो. आणि शेवटचा शेर आहे. वाटते सत्ताधीशांना बोलणारांची भीती. वाटते सत्ताधीशांना बोलणारांची भीती. प्रेषितांना मारणारे सूळ शोधू लागलो. प्रेषितांना मारणारे सूळ शोधू लागलो. आता बहुतेक कवी संपलेले आहेत. आता मीच स्वतःला विनंती करणार होतो कविता सादर करावी म्हणून, पण थोडंसं धाडस होईल जास्त म्हणून सरांना विनंती करतो की मला विनंती करा. क्रांतीवीरांगणेच्या स्मृतिदिनी चाललेलं हे सगळं कवी संमेलन आणि त्याचं अतिशय नेटकं, बहारदार, मनमोहक, आकर्षक जेवढी काही विशेषणं लावता येतील त्या सगळ्या विशेषणांनी फुललेलं एक सूत्रसंचलन कसं असावं ते आमचे राजेसाहेब कदम. खरं म्हणजे हा येडा माणूस आहे ना, कारण ह्यांच्या पुस्तकाचंच नाव आहे येड्या माणसाच्या कविता है ना. आणि महाराष्ट्रभर हिंड केसरी म्हणून आम्ही त्यांना म्हणत असतो. कुस्तीमध्ये हिंद केसरी असतात, पण हे हिंड केसरी आहेत. भूतानपर्यंत, हिमालयात आणि भारत तर सगळाच, कोणीकडेही स्वतःच गाडी चालवत, त्याला आपण सेल्फ ड्रायव्हिंग म्हणतो, ते सगळं करत हा माणूस कविता जगत असतो. आणि बऱ्याचशा कविता हिंदी, उर्दू, मराठी ह्या त्यांना मुखोद्गत आहेत. असे आमचे मित्र राजसाहेब कदम यांनी या कवी संमेलनात आपली एक रचना ठेवावी. तीच विचारत होतो की 2 तासापासून चाललेल्या संमेलनाचं मी संचलन केलं. हातात डायरी घेऊन एकही कविता वाचली नाही. मला फक्त स्वतःच्या कविता वाचाव्या लागतात महेश सर. पण इतर मित्रांच्या मला 2000पेक्षा जास्त कविता पाठ आहेत. कुणाकुणाची तरी एखादी जळजळीत कविता, कुणाकुणाची तरी एखादी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज. कुणाकुणाची तरी एखादी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज आणि माझ्या कपाळावरच्या आठ्या कमी करून ओठांवरती हसू फुलवते ती कविता. अशा कितीतरी कवितांची माझा मेंदू वस्तीच होऊन गेलाय. अशा कितीतरी कवितांची माझा मेंदू वस्तीच होऊन गेलाय. परवा काळजा शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले
की रक्त खूप गेले पण जीवाला धोका नाही. डॉक्टर डॉक्टर रक्ताचं जाऊ द्या हो. एखादी कविता तर गेली नाही ना वाहून काळजातली. अशा कविता जगण्याचा प्रयत्न आमच्या साळेगावकर सरांसारख्या चांगले म्हणजे धनी गुरु करावा बळकट मग धरावं मनगट असं म्हणतात ना, तसं आम्हाला साळेगावकर सारखा गुरु मिळाला आणि मग कुठेही मनगट धरण्याची हिंमत आली. त्यांच्यामुळे मीही वेगवेगळ्या चॅनलवर गेलो. महाराष्ट्राला ओळख करण्यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तर मित्रहो, मी आहे लातूर जिल्हा या महाराज मी आहे लातूर जिल्ह्यातला महेश सर. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक अभिनेते आहेत आणि त्यांची पत्नी अभिनेत्री आहे. मी कोणाचं नाव घेतलं नाही पण आहेत, तुम्हाला माहीत आहे, सगळ्या भारताला माहीत आहेत. मग मी माझ्या गावात वाड्यात बसलेलं असताना आमच्या गावातले 10-12 लेकरं आले लहान असे. पेढे घ्या पेढे घ्या. म्हणून कशाचे पेढे? तर आपल्या भैयाला मूल व्हायले, आपल्या भाभी गरोदर आहेत. किंवा लेकरांना खुशी. कोण भैया? तो अभिनेता. कुणाला मूल व्हायले? त्या भाभींना, त्यांच्या म्हणजे अभिनेत्री. नाव घेतो त्यात काय वाईट नाही. मग आपले रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांना मूल झालं नाही. आनंद आमच्या गावातल्या लेकरांना, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, मजुरी. मी म्हणजे कविता जन्मते कुठून? कविता जन्मते कुठून की माझ्या मनामध्ये प्रश्न पडले की यांना यांच्या आई वडिलांचा वाढदिवस माहीत असेल का? बरं जाऊ दे, यांच्या स्वतःचा तरी वाढदिवस यांना माहीत असेल का? कधी आहे ते? काहीच नाही. पण हे कुठून पैसे आणले असतील? किलोभर पेढे आणले 200-300 रुपयाचे. म्हणजे कुठं चाललंय आपले शेतकऱ्याची लेकरं? शेतकऱ्याची लेकराची नेटकरी झाली म्हणतो मी नेहमी, आत्महत्या वाढणं. तर तिथून ही कविता जन्मली माझी की कोण्या तरी अभिनेत्रीला दिवस गेले म्हणून गावभर पेढे वाटत फिरणाऱ्या पोरांना. की कोण्या तरी अभिनेत्रीला दिवस गेले म्हणून गावभर पेढे वाटत फिरणाऱ्या पोरांना कशी दिसत नसेल नखाने माती उकरणारी घरातली जानजमान बहीण. कोण्या तरी अभिनेत्रीला दिवस गेले म्हणून गावभर पेढे वाटत फिरणाऱ्या पोरांना कशी दिसत नसेल नखाने माती उकरणारी घरातली जानजमान बहीण. मायबाप मात्र चिंताग्रस्त. मायबाप मात्र चिंताग्रस्त पोरीची चलबिचल अवस्था बघून. मायबाप मात्र चिंताग्रस्त पोरीची चलबिचल अवस्था बघून. काही अघटित तर घडणार नाही ना या चिंतेने काळे ठिक्कर पडलेले मायबाप. काही अघटित तर घडणार नाही ना या चिंतेने काळे ठिक्कर पडलेले मायबाप. कोणत्या तरी नेत्याच्या भाषणाने 2 इंच छाती पिगलेल्या पोरांना. कोणत्या तरी नेत्याच्या भाषणाने 2 इंच छाती फुगलेल्या पोरांना आत्महत्यांचं लोन अगदी गावापर्यंत येऊन पोहोचल्याचं लक्षात येत नसेल का? घरातल्या दोऱ्या जाग्यावर आहेत की नाही याकडे लक्ष असेल की नाही या पोरांचं? दोऱ्या तुमच्या इकडे काय म्हणतात? दोरे. घरातल्या दोऱ्या जाग्यावर आहेत की नाही याकडे लक्ष असेल का नसेल या पोरांचं? ओळखही नसलेल्या पोरींच्या मोबाईलला रिचार्ज मारणाऱ्या पोरांना जोपर्यंत येणाऱ्या काळाची दाहकता कळणार नाही तोपर्यंत सरकारही यांच्या मायबापाला दुष्काळग्रस्त समजणार नाही. तोपर्यंत सरकारही यांच्या मायबापांना दुष्काळग्रस्त समजणार नाही. अध्यक्षीय कविता प्रभाकर साळेगाव. गरजा जय जय कार. गरजा जय जय कार. गरजा जय जयकार क्रांतीचा. गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा. गरजा जय जयकार. अण्वजरांचे छातीवरती. अण्वजरांचे छातीवरती. घ्या झेलून प्रहार. घ्या झेलून प्रहार. गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा. गरजा जय जयकार. श्वासानोचा वायू संगे ओलांडून विंत. अनाईला कडवा मुच्या हृदया इलखंत. सांगावेडी तुझी मुली ही या अंधारात. बत्तकरांनी अखेर दात करती प्रणिवात. तुझ्या मुक्तीचे एकच होते. तुझ्या मुक्तीचे एकच होते.
वेडपरी अनिवार्तयांना वेडपरी अनिवार्य क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार कशा साई बिजव सडोले उजल तुझे बाल रात्रीचा हरगर हात द्यात असे उशकाल सरणावरती आजा मुची पेटतात प्रेते उठतील ताज्या लातून भागे क्रांतीचे नेते लोक दंड तव पायामधले दंड तव पायामधले खळा खळा तुटणार खळा खळा तुटणार गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. बापू या. मी माझी एक जुनीच कविता तर आपल्या पुढे जातो. मी म्हणणार नव्हतो आज कविता, पण आता रघुराजच्यामुळं म्हणतो. माझ्या कवितेचं नाव आहे शंभूक. शंभूक शंभूक पुन्हा पुन्हा मारला जातो आणि शंभूक शंभूक पुन्हा पुन्हा मारला जातो आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतो. शंभूक पुन्हा पुन्हा मारला जातो आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतो. त्रेतायुगात तो शंभूक असतो, द्वापारात तो एकलव्य असतो, तर कलियुगात रोहित वेमुल्ला. त्रेतायुगात तो शंभूक असतो, द्वापारात एकलव्य असतो, तर कलियुगात रोहित वेमुल्ला. शंभूक वेडा असतो, शंभूक ठार वेडा असतो. वेडा नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. वेडा नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. स्वतःवर होणारा अन्याय तो सहन करत नाही, पण मुकाबला मात्र एकटाच आणि संतपणे करत असतो. मुकाबला मात्र एकटाच आणि संतपणे करत असतो. पण मित्रांनो, कलियुगात असा एक शंभूक जन्माला आला. पण मित्रांनो, कलियुगात असा एक शंभूक जन्माला आला की त्याने सर्व शंभूकाला हाक दिली आणि सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानं सर्व शंभूकांना सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानं सर्व शंभूकाच्या हातात एक शस्त्र दिलं. त्यानं सर्व शंभूकाच्या हातात एक शस्त्र दिलं, शास्त्रानाही शास्ती करण्याचं, मतदानाचं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे रायसाहेब कदम, या मातृसुक्ताच्या कवी संमेलनाचं आयोजन करणारे आदरणीय ॲडव्होकेट सुभाष बापू, खानापूर कडेगाव साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय आनंदजी पाटील, उपस्थित सर्व माझे कवी, कवयित्री, पाटील कुटुंबीय, रसिक मित्र, आजचं कवी संमेलन हे माझ्या अध्यक्षतेखाली झालं याच्यापेक्षाही मला खूप चांगलं ऐकायला मिळालं. हा खूप चांगला एक योगायोग आहे, कारण शेवटी चांगलं ऐकायलाही मिळालं पाहिजे. आपण पेश करतो, पण पेश करण्यापेक्षा आपण ऐकण्याला महत्त्व दिलं पाहिजे. आज मी जे कवी संमेलन अनुभवलेलं आहे याच्यामध्ये सीमंतिनी पाटील, वृषाली कुलकर्णी, दीपाली जाधव आणि दीपाली घाटगे या 4 जणींनी कविता सादर केल्या. 4ही जणीच्या कविता ह्या मुक्तछंदातल्या होत्या आणि मुक्तछंद हा आपलं अंतःकरण मुक्तपणे मोकळे करणाऱ्या कवितेचा प्रकार आहे. तो इथे या संमेलनात सशक्तपणे आलेला आहे, ते नंतर मी सांगेलच तुम्हाला. पण वृषालीताईने सांगितले की नीट निरखून बघा, आणि दीपाली जाधवने तर कवितांचे जे भाषिक अनुबंध असतात ते भाषिक अनुबंध त्यांनी जोडलेले आहेत. मग त्याच्यामध्ये असेट, रिसेट वगैरे जे शब्द आले ना, हे सगळे आजच्या पिढीचे शब्द आहेत आणि हे भाषिक अनुबंध आहेत जे अलीकडे साहित्यामध्ये यायला पाहिजेत. पूर्वीची स्त्री, आत्ताची स्त्री कशी आहे हे दीपालीताई घाटगेंनी सांगितलं. सीमंतिनी पाटलांनी मणिपूरच्या कवितेचा सगळा भाव तुमच्यासमोर ठेवलेला आहे.
मी याच्यासाठी सांगितलं हे सगळं की हे हौसाताईंच्या स्मृतीत असलेलं कवी संमेलन हे त्यांच्या विचारापर्यंत जाण्यासाठी नक्कीच या चौघींनी त्याचा एक भार उचललेला आहे, म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या एकदा. कराडकर सर, खरं आज तर कधी तुम्ही कमालच केली सगळी, म्हणजे तुमच्या तोंडावर नाही पण मुक्तछंद कसा असावा याचा एक वस्तुपाठ तुम्ही ठेवलेला आहे. आणि त्याच्यातली प्रतीकं, प्रतिमा ह्या ज्या आल्यात ना की म्हणजे मुळातलं जे पाणी आहे ते रक्तातल्या धमन्यांमधून येणं आणि त्या धरणाचा डोंगर होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी कवितेमध्ये अद्याप आलेल्या नाहीत तरंगणाऱ्या धरणासारख्या. म्हणून अतिशय महत्त्वाची कविता आज महेश कराडकरांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. रघुराज मेटकर यांनी बहीण म्हणून जरी कविता लिहिलेली असली तरी जी कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत आहे त्या विस्कळीत होत असलेल्या कुटुंब व्यवस्थेवर केलेलं मार्मिक भाष्य हे सुद्धा मुक्तछंदातूनच आलेलं आहे. मग यांनी वेल्हाळांनी जे काही बाकीच्या कलबुर्गी, दाभोळकर यांच्या गोष्टी या ठिकाणी आणल्या, यांनी माळीसरांनी विठ्ठलाशी संवाद साधला. मग तो माणूस होण्यासाठी सुरुवातच जमादारांपासून झालेली आहे. आज गझल झाल्या या ठिकाणी, शिकलगारांची असेल, अशोक पवारांची असेल. आणि मला पहिल्यांदा म्हणजे विश्वनाथ गायकवाड हे आपलातून माणूस आहे, कारण दरवेळेस नवं ऐकवतो काहीतरी. यावेळेस त्यांनी गझल ऐकवली आणि ह्या सगळ्या गझला, तिन्ही गझला माझ्या माहितीप्रमाणे ह्या तहतमध्ये सादर झाल्या आहे ना. शिकलगार, मला कधीतरी तुमच्याकडून तरन्नुममध्ये एखादी गझल यावी आणि तुमच्या तिघांच्याही कवितांच्या गझलेची एक तर्ज म्हणून कार्यक्रम व्हावा, इथपर्यंत आपण जावं, यासाठी आपल्या गझला ह्या सशक्तपणे ज्या येत आहेत त्या सगळ्या समाजापर्यंत याव्यात. अभिजित तर काय ICUतून आरपारच आहे तो सगळा आहे ना, काचेतून, ICUच्या काचेतून आरपार. एक चांगली कविता मराठी वाङ्मयाला ज्यांनी दिलेली आहे ते माझे फार चांगले जवळचे मित्र आहेत. त्यांच्या कविता मी सातत्याने वाचत असतो. आणि अशोक पवारांनाही मी मगाशी म्हणलो की समाज माध्यमांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याचं आपण ठरवून घेतलं पाहिजे. यांच्या मी गझल अलीकडे जे लिहित आहेत त्या मी ऐकलेल्या आहेत. अनिल पाटलांची कविता ही आपल्यासमोर आलेली आहे. आणि राजेसाहेब कदम यांनी सूत्रसंचलन तर बहारदार केलंच आहे, पण त्याच्यासोबत त्यांनी ते ठेवलेली कविता ही खूप महत्त्वाची कविता मराठी वाङ्मयामध्ये जो मुक्तछंद आलेला आहे तो मुक्तछंद त्यांच्याकडून आलेला आहे. गरुड सरांची एक शैली मला आवडली की ते एक पाय पुढे टाकून कविता म्हणतात है ना. कविता हां छान, अतिशय सुंदर, जे काही मार्मिक कविता कशा पद्धतीने यावी, कवितेचं पाऊल हे नेहमी पुढं असलं पाहिजे हे प्रतिकात्मक त्यांनी सांगितलेलं आहे की एक पाऊल पुढे टाकून त्यांनी ते कविता आणलेली आहे. आणि बापूंनी कविता जगणारा माणूस आहे बापू, म्हणजे बापूंनी खूप सुंदर कविता जी आपल्यासमोर इथे ठेवली. आणि त्या कवितेतून प्रत्येक वेळेला शंभू जातो काय, शंभू येतो काय आणि कोणाच्या रूपात शंभू आलेला आहे हे इथपर्यंत आपल्याला त्यांनी सांगितलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत त्यांनी हे सगळं कवी संमेलन आणलेलं आहे. म्हणजे चंद्रकांतजी नरुले असतील किंवा बाकी सगळ्यांनी हे कवी संमेलन खूप बहारदार केलेलं आहे आणि ते मला ऐकायला मिळालं, याचा मला निश्चित आनंद आहे. आपली कविता उत्तर बहरत राहावी असं मी आपल्याला सांगतो. आणि काही रचना जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर ठेवतो. म्हणजे मी याच्यासाठी म्हणालो की आता वेळ भरपूर झालेला आहे. हां, वेगळे आकृतीबंध काही ऐकवतो मुद्दाम. मी हायकूपासून सुरुवात करतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ज्या काही 5-6 हायकू आलेल्या आहेत त्यातली एक हायकू जे आत्ता माझ्या जिल्ह्याचं वर्तमान आहे ना. पाऊस वारा, पहिली 5 अक्षर. पाऊस वारा निपचित रानांच्या डोळ्यात धारा. 17 अक्षरांची कविता. पाऊस वारा निपचित रानांच्या डोळ्यात धारा. कुठे नेले हो गाव गोजीरवाणे, कुठे नेले हो गाव गोजीरवाणे या पावसाने. कुठे नेले हो गाव गोजीरवाणे या पावसाने. हायकूमध्ये 17 अक्षरं असतात, 5-7-5 मध्ये, आणि तिसरी ओळ ही त्या सगळ्यामध्ये चमत्कारितपणे आलेली असली पाहिजे, असं ते हायकूचं वैशिष्ट्य आहे. आपण हायकूही लिहायला सुरुवात करा, फक्त त्याला वाचावं लागतं आणि वाचून आपला शब्दसंग्रह वाढवावा लागतो. मी उल्लेख केला होता मगाशी की 24 सप्टेंबर हा
कन्यापत्य दिन आहे उद्या, तुम्हाला सगळ्यांना त्या निमित्ताने शुभेच्छा. मुलीसाठी लिहिलेल्या 4 ओळी ऐकवतो. आताशा तिला पाहता मला कळाया लागले, आताशा तिला पाहता मला कळाया लागले की आपली तेजाशी सलगी आहे. आताशा तिला पाहता मला कळाया लागले की आपली तेजाशी सलगी आहे. मित्र हो भाग्यवान मला एक मुलगी आहे, मित्र हो भाग्यवान मी मला एक मुलगी आहे. तुम्ही सगळ्या कविता सादर करताना स्त्रीभूण हत्येपर्यंत आलेला आहात, म्हणून मुक्त छंदही त्या पद्धतीनं कसा येतो प्रतिकर प्रतिमांचा, तेही मी आपल्यासमोर एका कवितेत छोट्या ठेवतोय की हा परकाया प्रवेश. आमचे राजासाहेब नेहमी म्हणत असतात की कवितेमध्ये परकाया प्रवेश झाला पाहिजे. स्त्रियांनी स्त्रियाचं दुःख का लिहावं, मी पण लिहू शकतो है ना. म्हणून मी लिहिलं की ती कविता आहे की माझं गीत तुझी चाल, तिचं शीर्षक आहे माझं गीत तुझी चाल. रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही. रोज रोज तुझ्या तालावर नाचायचं ठरवलं तरी सम सापडत नाही. काल बदलतो तशा अपुऱ्याच पडतात मात्रा काही, काल बदलतो तशा अपुऱ्याच पडतात मात्रा काही. मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश, मी एकदा गुणगुणले आपल्या दोघात अंकुरणारी अलवार बंदिश. तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्या आणि मैफिल थांबवा, तेव्हा तू म्हणालास भैरवी घ्या आणि मैफिल थांबवा. मीही ठार वेडीच इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत, सोनोग्राफी, इलेक्ट्रॉनिक तानपुरा सुरात नसल्याची सबब करत म्हणाले अवरोही. आणि नंतर कळलं तुला तराणा हवा होता, आणि नंतर कळलं तुला तराणा हवा होता तुझा तो कोणता तरी घराणा पुढे चालवण्यासाठी. नंतर कळलं की तुला तराणा हवा होता तुझा तो कोणता तरी घराणा पुढे चालवण्यासाठी. असं हे कुठवर चालायचं. माझं गीत तुझी चाल, माझी प्रीत आणि माझेच हाल.